लक्ष असू द्या. ओके. चालेल. आवाज क्लिअर येतो शेवटपर्यंत? ओके, ठीक आहे. तर एक लेक्चर सिरीज घेणार आहे मी याच्यामध्ये. तर यामध्ये जो फर्स्ट थिंग आहे जी म्हणजे या क्षेत्रात येण्यापूर्वीचे कुठले निकष असावे, ठीक आहे. म्हणजे समजा जे लोक ऑलरेडी एंटर झालेले आहेत आणि 5-6 महिने झालेले आहेत, तर त्यांना आपण समजावं की ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल 5-6 महिने झाले, मी काही निकष सांगेल त्याच्यावर तुम्ही स्वतःची पडताळणी करू शकता आणि आताही ह्या क्षेत्राला टाटा बाय बाय करू शकता. म्हणजे तुमचे आगामी जे काही तुमचा इंटरेस्ट असेल ते तुम्ही परस्यू करू शकणार आणि यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवणार नाही. त्यासाठी मी काही निकष सांगेल, तर त्या गोष्टी तुम्ही बघू शकता, ठीक आहे. त्यानंतर मग या क्षेत्राची तुम्ही एंटर केल्यावर त्या क्षेत्राची तुम्ही स्पर्धा समजून घेणं अपेक्षित आहे आणि ते स्पर्धेचं वास्तव तुमच्यासमोर मी मांडणार आहे. त्यामध्ये मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे 0.25 मार्क्सचे महत्त्व, या गोष्टीवर पण मी डिटेलमध्ये बोलणार आहे, ठीक आहे. नंतर मग वन्स यू डिसाइडेड की या क्षेत्रामध्ये आपल्याला यायचं आहे, त्यानंतर मग आपण ज्यांनी डिसाईड केलं की नाही बाई आता मला करायचं आहे, म्हणजे करायचं म्हणजे 100% देऊन करायचं आहे, ठीक आहे, नुसतं करायचं नाही, ठीक आहे. तर 100% देऊन करायचं आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्याविषयी पण आपण थोडंसं बोलणार आहे, ठीक आहे. नंतर मग स्पर्धा परीक्षेत पास होण्यास काय आवश्यक हे पण याविषयी मी बोलणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच लोकांचा कन्सर्न होतो, मेनली आपल्या रिजनमधील लोकांचा, की अभ्यास पुण्यातच करावा किंवा काय अशा प्रकारचे जनरली कन्सर्न्स असतात, ठीक आहे. तर अभ्यास पुण्यात करावा की घरी करावा किंवा तुमच्या होमटाऊनमध्ये करावा ह्याविषयी पण मी कालांतराने बोलेल, ठीक आहे. सो असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस असेल, त्यानंतर मग स्ट्रॅटेजी येईल, त्यानंतर बुक लिस्ट येईल, असं नंतरहून ह्या गोष्टी नंतरच्या गोष्टी आहे. पहिले तुम्ही बेसिकली याच्यात येण्या अगोदर पहिले डिसाईड तर करा ना, नाही का, की खरंच आपल्यासाठी हे क्षेत्र योग्य आहे की नाही आणि हे क्षेत्रामध्ये पास होण्यासाठी आपल्यामध्ये आवश्यक गुण आहेत की नाही, ठीक आहे. ओके. तर फर्स्ट थिंग यामध्ये येण्याचे निकष, ठीक आहे. तर काल सरांनी आपला सत्कार केलेला होता, तर त्याबद्दल सरांचे धन्यवाद आणि सरांनी आज संधी दिल्याबद्दल, अविनाश सरांनी आज बोलण्याची संधी दिली त्यांचेही धन्यवाद. आणि अशा प्रकारचे भाषणं आणि बरेच मग तुम्हाला पेपरमध्ये फोटो दिसेल बऱ्याच क्लासेसचे, जिथे आपण जनरली मॉकला जातो किंवा मग कुठे पण म्हणजे तुम्ही जनरली क्लासला भेटी जरी द्यायला गेला तर तुम्हाला तिथे तुमचे फोटो वगैरे दिसतील, ठीक आहे, यशस्वी विद्यार्थ्यांचे. सो हा सगळा झगमगाट बघून बरेच विद्यार्थी डिसाईड करतात की या क्षेत्रामध्ये यायचं, ठीक आहे. तर हा जो झगमगाट आहे, कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, तर काल किती विद्यार्थी हा प्रेझेंट होते यापैकी? ओके, ठीक आहे. काही गोष्टी रिपीट होतील पण महत्त्वाच्या आहेत, म्हणजे तुमच्या पाठ होऊन जातील, ठीक आहे. हां. सो हा जो झगमगाट आहे बेसिकली हे कसं आहे, हा या प्रोसेसचा एक अंतिम टप्पा आहे, हा प्रोसेसचा एक भाग आहे, ठीक आहे. पण हे काही तुमचं अल्टिमेट गोल असू शकत नाही, हे याचा निकष असू शकत नाही, ठीक आहे. तुम्हाला मान सन्मान सगळ्या गोष्टी कदाचित मिळतीलही तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर, पण ह्या चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी नाही आहेत. एकदा तुम्ही पास झाला, वर्षभर माझा सत्कार तुम्हाला वर्षभर दिसेल, वर्षभरानंतर अधिकारी कुठं गायब होतो तुम्हाला कळत पण नाही. हां, ते म्हणजे ते एक सामान्यपणे मग ती एक नोकरी होऊन जाते, ठीक आहे. सो तुम्ही या क्षेत्रामध्ये येताना तर झगमगाट बघून येऊ नका. ॲक्च्युअल तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही या क्षेत्राविषयी विचार करू शकता. नोकरी म्हणून येस 100% नोकरी म्हणून जर तुम्हाला तुमचा कुठला ऑप्शन नाही आहे, तुम्हाला म्हणजे दुसरी कुठलं क्षेत्रामध्ये तुमचा इंटरेस्ट नाही आणि ॲक्च्युअल तुम्हाला नोकरीची गरज आहे, मग तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मी नोकरी मिळवायची आहे, हे पण तुमचं एक निकष असू शकतं. कारण की कसं होतं ना, नोकरी म्हणून मिळवली आणि एकदा तुम्ही पोस्ट मिळवली कुठली पण असू द्या, मग त्यामध्ये मग तुमचं भ्रमनिरास होण्याची शक्यता फार कमी असते. कारण की असं होतं ना की नोकरी मिळवल्यानंतर फक्त आपला म्हणजे एमच तो असतो ना नोकरी मिळवणे, राईट. म्हणजे आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं नसतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असं असेल, मी की MPSC पास झाल्यावर अधिकारी झाल्यावर अमकं करणार टमकं करणार, समाजसेवा करणार, सिस्टीम बदलणार, हे करणार ते करणार, राईट. पण तुमच्या ह्या अपेक्षा ज्या असतात त्या एक असतात, पण ॲक्च्युअल सिस्टीममध्ये गेल्यानंतर ह्या ॲक्च्युअल सिस्टीम ही थोडीशी डिफरंट असते, ठीक आहे. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यामुळे जर तुम्ही काहीतरी वेगळ्या भरपूर स्वतःपासनं किंवा मग सिस्टीमपासनं काहीतरी भरपूर अपेक्षा ठेवून जर याकडे येत असाल, ठीक आहे, तर तुमचा भ्रमनिरास होण्याची पण शक्यता आहे. कारण की सिस्टीम, यू आर पार्ट ऑफ द सिस्टीम इज अन पार्ट ऑफ यू, राईट.
सिस्टीमचा तुम्ही भाग आहात. सिस्टीम ही तुमचा भाग नाही आहे, राईट. तर तुम्हाला सिस्टीमप्रमाणे स्वतःला मोल्ड करणं अपेक्षित असतं. येस, तुम्ही तुमच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचाल, ठीक आहे, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही त्यांचे व्यवस्थित काम कराल, पण नेहमी तुमच्या अपेक्षेनुसार सगळ्या गोष्टी होणार नाही, ठीक आहे. तर ती गोष्ट तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. असं आता हे ठीक आहे, मी तर अजून सिस्टीममध्ये गेलेलो नाही, मला कसं माहीत नाही का. सो जे अधिकारी विद्यार्थी आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, तर एकंदरीत त्यांच्या अनुभवातून मला ह्या गोष्टी कळतात आणि एकंदरीत ऑब्झर्वेशन मला पण ह्या गोष्टी थोडंसं समजतात, ठीक आहे. की ठीक आहे, आपलं एक अपेक्षा असते म्हणजे नवीन विद्यार्थी म्हणून की थोडंसं करूया आपण काहीतरी तिकडे गेल्यानंतर. येस, तुम्हाला चान्सेस आहेत, पण तुम्ही जेवढं एक्सपेक्ट करता तेवढं नसतं ना, बिकॉज तुम्हाला सगळ्यांना सांभाळून ते सिस्टीम चालवायची असते, ठीक आहे. सो सगळ्यांना मिळून जेव्हा तुम्ही सिस्टीम चालवता तर त्या केसमध्ये येस, तुम्ही ज्या अपेक्षा ठरवलेल्या असतात त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी होणार नाही. तर त्याचं थोडंसं तुम्ही भान ठेवणं अपेक्षित आहे, ठीक आहे. त्यानंतर मग या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी तुम्ही या क्षेत्राची स्पर्धा पण समजून घेणं अपेक्षित आहे, ठीक आहे. स्पर्धा म्हणजे काय नेमकं, तर थोडंसं तुम्हाला सांगतो. थोडंसं बघा, काल मी तुम्हाला आकडेवारी सांगितली होती बघा. 2,76,000 लोकांनी प्रिलिमसाठी अर्ज केलेले. 2020ची आकडेवारी सांगतो तुम्हाला. हे बाकायदा लिहून ठेवलं माझ्या चॅनलला, पण याच्यावर मी स्पेसिफिकली लेक्चर घेतो आहे आणि हे नवीन विद्यार्थ्यांसाठी मला लय महत्त्वाचं ठरतं, ठीक आहे. की नवीन विद्यार्थ्यांनी हे थोडंसं समजून घेणं फार अपेक्षित होतं. नाही तर मग इकडे आल्यानंतर बोंबलत बसायचं, माझं कसं होत नाही ना, असं कसं होत नाही, नाही का. ते तसलं करू नका. मग म्हणजे पहिलेच तुम्हाला जर पिक्चर जर क्लिअर असला तर मग तुम्हाला इथे येऊन किती मेहनत घ्यायची हे जर तुम्हाला क्लॅरिटी पहिलेच असली तर त्या हिशोबाने तुम्ही आतापासून मेहनत घेणार, राईट. तुम्ही डिसाईड केलं की नाही 100% येऊन आपल्याला इथं करायचं, तर मग तुम्ही आतापासून जर तुम्हाला जर याची थोडीशी जाणीव असली तर तुम्ही आतापासून टुकारपणा करणार नाही आणि चुपचापपणा अभ्यास करणार नाही. तर मग वर्ष 2 वर्ष तुमचं याच्यातच जातं, नाही का. सिलेबस समजून घेण्यात जातं आणि बऱ्याच सिलेबस समजून घेणे किंवा मग गप्पा टप्पा. बेसिकली जनरली काय होतं की नाही, कॉलेजचा टप्पा संपल्यानंतर जनरली आपण ह्या क्षेत्राकडे येतो, ठीक आहे. तर कॉलेजचा टप्पा संपल्यानंतर कॉलेजचं म्हणजे कसं असतं ना, फुल एन्जॉयमेंट असतं. जास्त काय म्हणजे अभ्यास काही सिन्सिअर पोरं सोडले तर बऱ्यापैकी म्हणजे टुकारपणा जास्त असतो. पण तिकडे त्या क्षेत्रानंतर इकडे आल्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही यू नीड टू बी ए सिन्सिअर कॅन्डिडेट, यू नीड टू बी ए सिन्सिअर स्टुडंट, ठीक आहे. सो या क्षेत्रामध्ये आल्यानंतर बेसिकली काय होतं की तुम्हाला जर या क्षेत्राची ग्रॅव्हिटी माहिती नसेल, स्पर्धेची जर तुम्हाला कल्पना नसेल, तर बेसिकली काय होतं ना, तुमचं मग तो फेज जो असतो कॉलेजचा फेज इकडे कंटिन्यू होतो, ठीक आहे. आणि इकडेच मग तेच ग्रुप आणि तेच इकडे उडणटोपीपणा करणं, फिरणं ते चालू असतं, कंटिन्यू असतं. आणि हे कुठपर्यंत तुम्हाला समजत नाही, जोपर्यंत नाही का तुम्हाला म्हणजे 2-1 वर्ष या सिस्टीममध्ये म्हणजे ॲक्च्युली हेस इट इज ऑल्सो सिस्टीम, ठीक आहे. तर सिस्टीम म्हटलं तरी चालेल. तर या क्षेत्रामध्ये आल्यानंतर साधारण 2 वर्षानंतर तुम्हाला या गोष्टी कळायला लागतात आणि एखादी प्रिलिम म्हणजे मग चांगली मोठ्या मार्कानं जाती, तेव्हा मग थोडं समजायला लागते नाही आता आपण सिरियस व्हायला पाहिजे. पण 2 वर्ष झालेले असतात, 2 वर्षात काय नाही होत रे, ठीक आहे. आणि 2 वर्षामध्ये तुमचा आर्थिक स्टॉक पण संपलेला असतो, घरच्यांचा पण स्टॉक संपलेला असतो, तुमची पण म्हणजे कॅपॅसिटी तेवढी मेलेली असते, ठीक आहे. की अरे 2 वर्ष आपण काय केलेलं नसतं, मग आतापर्यंत आपण म्हणजे आतापर्यंत आपण काय टाईमपास करत होतो ना, त्याचा तुम्हाला एक पश्चाताप पण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या क्षेत्राची ग्रॅव्हिटी समजून सांगणं मला फार महत्त्वाचं ठरतं, ठीक आहे. तर 2020च्या आकडेवारी थोडक्यात तुम्हाला सांगतो. 2,76,000 लोकांनी प्रिलिमसाठी अर्ज केलेले होते आणि 3200 लोक मेन्ससाठी क्वालिफाय झालेले होते, ठीक आहे. तर 3200 पैकी 615 लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आणि इंटरव्ह्यूपैकी 200 लोकांची निवड झालेली, ठीक आहे. सो जनरली काय होतं ना, मेन्समध्ये साधारण 16 पट विद्यार्थी जनरली सिलेक्ट होतात मेन्ससाठी आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यूसाठी साधारण 3 पट विद्यार्थी घेण्यात येतात, ठीक आहे. जेवढ्या जागा असल्या तेवढ्या. यावेळेस 200 जागा होत्या, तर 200 जागामध्ये 3 पट म्हणजे 615 साधारण विद्यार्थी घेतलेले होते इंटरव्ह्यूसाठी आणि 3200 विद्यार्थी मेन्ससाठी घेतलेले होते, ठीक आहे. सो ओके. सो यामध्ये लक्षात घ्या की 200 विद्यार्थी जे काही फायनल निवड होतात त्याचा एकंदरीत पर्सेंटेज जर बघितलं तर फायनल सिलेक्शन तुम्हाला इथं कळेल की साधारण 2,76,000 पैकी 200 विद्यार्थी निवड होतात, म्हणजे याचं साधारण पर्सेंटेज 0.07% होतं, ठीक आहे. ते सोडा, जाऊ द्या. आपण कन्सिडर करू की जेवढे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले 615 विद्यार्थी क्वालिफाय झाले, तर 615 विद्यार्थी जेवढे काही क्वालिफाय झालेले तर सगळे सिलेक्शन आपण अज्यूम करू की सगळ्यांचं सिलेक्शन झालं, तरी पण ते पर्सेंटेज 0.2% एवढं होतं. लक्षात येतं का तुम्हाला?
0.2% एवढं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि बाकीचे मग राहिलेले किती, म्हणजे साधारण 99.8% लोक तर तसे राहिले ना. म्हणजे 99 ॲक्च्युअल राज्य जनरली येतात कशाला, अधिकाऱ्याला बघून, DC DYSP बघून, ठीक आहे, अधिकाऱ्याला बघून तुम्ही येता इकडे. मग ॲक्च्युअल सिलेक्शन जसं DC DYSP पण नाही, लक्षात घ्या यामध्ये DC DYSP पण नाही, क्लास 1 पण नाही बोलत आहे मी. ॲक्च्युअल सिलेक्शन त्यामध्ये असणं फार अपेक्षित आहे, ठीक आहे. हे अनसर्टनिटी आहे, हे काही तुम्ही हुशार नाही याचा अर्थ असा होत नाही की तुमची हुशारकी तुमच्या क्षेत्रामध्ये येस आहे. तुम्ही प्रत्येकजण तुमची प्रत्येकाची वेगवेगळी कॅपेबिलिटी असतात, फक्त ते आयडेंटिफाय आपल्याला होत नाही याचा अर्थ तुम्ही हुशार नाही असा होत नाही. पण ते आपण त्याचं आपण तसे निकष स्वतःला ठरवून दिलेले असतात की नाही का, म्हणजे MPSC पास झालं तरच मी हुशार. अरे नाही ना रे दादा, MPSC पास झालं तरच हुशार नाही ना. बऱ्याच लोकांना बेसिकली परीक्षेची रिक्वायरमेंट कळत नाही, त्यामुळे ते नापास होतात, राईट. याचा अर्थ तुम्ही हुशार नाही असा होत नाही. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच तुम्ही चांगला परफॉर्म करू शकता. त्यासाठी तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये असणं अपेक्षित आहे तुम्हाला, ठीक आहे. MPSC पण डिकोड होण्यासाठी तुम्हाला परीक्षेची रिक्वायरमेंट पण समजणं फार अपेक्षित आहे, ठीक आहे. ओके, ते नंतरून सांगेल मी की बेसिकली परीक्षा पास होण्यात कुठले गुण आवश्यक आहे ते नंतरून बोलूया. पण बघा, सो जे काही विद्यार्थी आहेत 98.9 जे विद्यार्थी समजा किंवा 98.8 बेसिकली 99.8 ही एवढे जे काही विद्यार्थी जे सर्वसाधारणपणे राहिले, आपण अजून करू 90% पकडा, 10% लोकांचं सिलेक्शन आपण कन्सिडर करू, 10% लोकांचं, तरी पण 90% इज व्हेरी बिग आकडा ना, राईट. तर एवढ्या पर्सेंट लोकांनी काय करायचं, तर त्यांचा प्लॅन बी रेडी असायला पाहिजे. मग प्लॅन बी बेसिकली काय असू शकतो, तर तुमची स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट तुम्ही स्वतःला करायला पाहिजे, ठीक आहे. यामध्ये मग आता बघा, इंजिनिअरिंग बाकीचे MBA किंवा इतर प्रोफेशनल कोर्सेस करणारे, आर्किटेक्चर अमके करणारे त्या लोकांचं ठीक आहे, यांना इव्हन डॉक्टर असणारे त्यांना काही ना काही उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत, म्हणजे त्यांची शक्यता कमी असते त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याची. पण बाकीच्या बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं थोडंसं वाटच लागते ना रे, राईट. सो बघा ना, इव्हन आता येस त्यांना पण सफर करावं लागतं, असं नाही की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलवाल्यांना सफर करावं नाही, त्यांना जॉब भेटतो. पण तेवढ्या काळामध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे सोबतचे जे बॅचमेटर्स कितीतरी पुढे गेलेले असतात, राईट. मग त्याचं पण शल्य स्वतःला त्यांना डाचच असतं ना. मग जर आपल्याला जर इनिशियल लेवललाच ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या की ठीक आहे की आपण खरंच इकडे यायला पाहिजे की नाही याचा सारासार विचार करून जर आपण इकडे आलो, ठीक आहे, तर त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता ना, नाही का. तेवढे तुमचे म्हणजे 21 ते 30 हे वय कसं असतं ना, यामध्ये तुम्ही स्वतःचे ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयावर वाटचाल करण्याचं हे वय असतं, ठीक आहे. सो त्या ध्येयपूर्तीसाठी हे वय असतं 21 ते 30. नंतर 30 नंतर लग्नात बघण्यात पोरण वाराचं लय असतं त्याच्यामध्ये. मग ते तेव्हा होतं ना तुमचं हे, नाही का. मी इकडे 26 वर्षी येण्याचा निर्णय घेतलेला, फुल टाइम करण्याचा निर्णय घेतलेला, कारण की मी अजून गेलेलो तरी 26 ते 30 वर्षापर्यंत मला असं वाटलं 30 वर्षापर्यंत मी हे सगळं करू शकतो, ठीक आहे. नंतर माझ्याकडे वेळ नाही आहे, ठीक आहे. तर मी पण हे करताना माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता. ॲक्च्युअली प्लॅन बी रेडी, माझ्याकडे 3 वर्षाचा IT चा एक्सपिरियन्स होता, राईट. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, कम्प्युटर इंजिनियर होतं, 3 वर्षाचा IT चा एक्सपिरियन्स होता. केव्हाही कुठल्याही मोमेंटला मला वाटलं किंवा इन केस माझं जर 4 वर्षानंतर नाही झालेलं, ठीक आहे, तर मी कधी पण म्हणजे प्लॅन बी नुसार मी IT क्षेत्रामध्ये रिटर्न करू शकलो असतो, राईट. त्यामुळे मी ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली होती, राईट. सो ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा साधारणपणे विचार करावा. जर तुम्हाला खरंच म्हणजे बरेच विद्यार्थी असे असतात की जॉब वगैरे करतात, ठीक आहे, जॉब सोडून हे करण्याचा विचार करतात, तर त्यांच्यासाठी पण सांगतोय की तुम्ही जर रिस्क घेताय ना, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये असं याकडेच नाही, पण स्पेसिफिकली या क्षेत्राबाबतीत जरा आपलं बोलणं राहील, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेताय, तर त्यासाठी 2-3 गोष्टी मला फार महत्त्वाच्या ठरतात. ते म्हणजे एक तुमची आर्थिक स्थिरता, ठीक आहे, एक आर्थिक स्थिरता, ठीक आहे. तर आर्थिक स्थिरता यामध्ये तुम्ही जर क्षेत्राकडे येत असाल तर साधारण 3 ते 4 वर्षाचं तुमचं फायनान्शियल बॅकअप तुमचं पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जरी क्रॅक करत असला ना, पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी तुम्ही क्रॅक करत असला तरी पण साधारण तुम्हाला 2 वर्ष जातात. सेकंड अटेम्प्टमध्ये जर तुम्हाला क्रॅक करत असाल, नाही म्हटलं तरी तुम्हाला 3 ते 3.5 वर्ष एकंदरीत जॉईनिंग पर्यंत जातात, राईट. समजते का तुम्हाला? ग्रॅव्हिटी समजते ना? थोडंसं समज, असं की निवडच सांगतोय ऐकतोय असं काही आहे का? नाही, समजते ना? हां, ठीक आहे. सो आर्थिक स्थिरता, तुम्हाला आर्थिक सपोर्ट साधारण 3-1 वर्षाचं तुमच्या इकडे असायला पाहिजे, ठीक आहे, तुमच्या पॅरेंट्सकडनं किंवा स्वतःहून, ठीक आहे. तर ती साधारण हे पण किमान सांगितलेलं, ठीक आहे. 3 वर्षाचा जेव्हा तुम्हाला आर्थिक सपोर्ट भेटू शकतो, तुमचा क्लास, राहणं, खाणं, एकंदरीत सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार नाही म्हटलं तरी सगळं जर तुम्ही बाहेर राहून करता, पुण्यामध्ये जाऊन करता म्हणलं ना, इव्हन तुम्ही दुसऱ्या गावातून अमरावतीत जरून आला तरी तुम्हाला लाखभर तरी वर्षाला येतो, ठीक आहे.
सो एक तुमची आर्थिक स्थिरता असणं फार आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी मानसिक स्थिरता. कारण ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला मेंटल स्ट्रेस हा चालूनच आलेला समजून जायचं. ठीक आहे, मेंटल स्ट्रेस कुठल्या ना कुठल्या स्टेजला तुम्हाला येणार, थोडा ना थोडा असणारच. ठीक आहे, तर ते मानसिक ताण तुमच्या हँडल करण्याची तुमची क्षमता आहे का? ठीक आहे, तुमची जर मानसिक ताण हँडल करण्याची क्षमता नसेल तुम्हाला, म्हणजे हे कसं डिसाईड करणार ना की मानसिक क्षमता आहे की नाही? हे तुमचा पूर्वानुभव. स्वतःचं आयुष्य स्वतःला माहिती असतं. स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठले निर्णय घेतलेले असतात. स्वतःच्या आयुष्यामध्ये असे किती प्रसंग आलेले, त्याच्या प्रसंगामध्ये मी कसं रिॲक्ट केलेलं, की 10वीमध्ये नापास झालो किंवा 10वीमध्ये मी लगेच टोकाचे विचार करतात विद्यार्थी 10वी-12वीचे. आता तर म्हणजे लय स्ट्रेसफुल लाईफ झाली. त्या लाईफस्टाईलचा परिणाम तुमच्या एकंदरीत विचारसरणीवर झालेला आहे. ठीक आहे, विचारसरणीवर म्हणजे तुमच्याच नाही, एकंदरीत सर्वच लहान विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या सगळ्यांच्या चिडचिडेपणा आणि मानसिक स्ट्रेस हा एकंदरीत लाईफस्टाईलमुळे वाढत चाललेला आहे. ठीक आहे, सो मग तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून बेसिकली तुम्हाला डिसाईड करायचं असतं की खरंच मी प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या अनुभवावरून मी हे मानसिक स्ट्रेस ॲक्च्युअली हँडल करू शकलो का? ठीक आहे, मानसिक स्ट्रेस जर हँडल करू शकलो तर ओके, तुम्ही येऊ शकता, काहीच हरकत नाही. ठीक आहे, जर तुम्ही मानसिक स्ट्रेस हँडल करू शकत नसाल तर तुमची ॲटलिस्ट क्षमता तरी आहे का की तो मानसिक स्ट्रेस हँडल करण्याची माझ्यामध्ये क्षमता विकसित करण्याची तुमची इच्छा तरी आहे का? आणि इच्छा असून चालत नाही, त्यावर ॲक्शन पण घेणं अपेक्षित आहे. राईट, तर मी जेव्हा ह्या क्षेत्राकडे यायचा विचार केला होता, म्हणजे एकंदरीत मी ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होतो. आणि मी पुण्यामध्ये 26 वर्षी जेव्हा सदाशिव पेठमध्ये पाऊल ठेवलेलं होतं, तर त्या काळामध्ये तिकडचे विद्यार्थी मी ऑब्झर्व केलेले होते. राईट, सो म्हणजे जबरदस्त स्ट्रेसफुल, जबरदस्त स्ट्रेसफुल, म्हणजे फार दाढावाड्या वाढलेला आणि एखाद्या शेजारी वजारी बसले इथे स्ट्रेसफुल जे विद्यार्थी असतात ना, जनरली मग त्यांचं कसं असतं, ते मोठ्याने सुस्कारा सोडणार, टेन्शन लई असतं त्यांचं. ठीक आहे, सो ते बघून म्हणजे थोडंसं ऍक्च्युली असं वाटायचं की नाही का, काही काही विद्यार्थी मग बघूनच ते म्हणजे असं मनोरुग्णासारखं वाटायचे नाही का. हो, असं आहे या क्षेत्रामध्ये, ही रियालिटी आहे, तुम्ही नाकारता येत नाही ह्या गोष्टींना. ठीक आहे, तर आहे हे. ठीक आहे, कालांतराने मी पण 3-4 वर्षांनी मी पण त्यांच्यासारखंच मनोरुग्ण झाल्यासारखं मला पण वाटायचं होतं. जेव्हा मग माझ्या आयटीतले मित्र वगैरे मला भेटायला यायचे, अरे हे आहे तू, मला तर टेन्शन आलं तुला बघून, असं म्हणायचे मला ते. मी म्हटलं अरे असंच आहे ते, जाऊ दे. ठीक आहे, एनिवेज, सो काय सांगत होतो मी, येस, मानसिक स्थिरता. तर मग ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर साधारण तुम्हाला म्हणजे मेंटल स्ट्रेस म्हणजे अपेक्षित आहे. ठीक आहे, तुम्ही कुठल्या ना कुठल्या टप्प्याला तुम्हाला मेंटल स्ट्रेस असणार आहे. ठीक आहे, तर मग ते मेंटल स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का? नसेल तर तुमच्यामध्ये ते डेव्हलप करण्याची ॲटलिस्ट मानसिकता आहे का? ते पण तुम्ही त्यावर लक्ष देणं अपेक्षित आहे. त्यासाठीच मग मी या क्षेत्रामध्ये आल्यावर नाही, म्हणजे जून 2017मध्ये आलो, डिसेंबर 2017मध्ये मी विपश्यनाचा कोर्स करून टाकला. जरी आपल्याला आता टेस्ट नाही वाटला, पुढे चालून आलाच. तर पुढे चालून आला असतं. म्हणजे कसं आहे ना, युद्धाला जाण्याच्या अगोदर आपण म्हणजे फुल तयारीत असायला पाहिजे नाही का. नाही तर असं नको व्हायला की अरे त्याचा जो हा वार होता ना, आपण सहनच नाही करू शकलेलो नाही का. सो म्हणजे आयोगाचे एकंदरीत प्रोसेसचे तुम्हाला डावपेच म्हणून समजणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर एकंदरीत हे क्षेत्रामध्ये बघितल्यानंतर जे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषणामधून पण ह्या गोष्टी ऐकलेल्या की नाही का, मी स्ट्रेस होतो, मी ट्रक खाली येत होतो, असं होत होतं, तसं होत होतं, असं मी ऐकलेलं यांच्या याच्यामधून. म्हटलं आहे, म्हटलं हा कॉमन गोष्ट आहे म्हटलं यांच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला बघा, बेसिकली भाषणातून काय घ्यायचं ना ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. राईट, हा, नाही तर मग ते नाही का, तो शेअर वेअर लय असतं मग त्याच्यामध्ये. ठीक आहे, एनिवेज, सो ते गोष्ट मी कॉमन फॅक्टर मी ऑब्झर्व केलेला आहे की नाही का, मानसिक ताण जबरदस्त आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर मी डिसेंबरमध्ये ऑलरेडी मग 2017ला विपश्यनाचा कोर्स करून घेतलेला. मी म्हटलं ठीक आहे, आता मला याच्यापुढे स्ट्रेस आला आहे ना, तर ॲटलिस्ट माझ्याकडे म्हणजे माहिती आहे काय करायचं ते. जरी मी म्हणजे मेडिटेशन असं कंटिन्यू नाही झालं, पण येस मी मग तेव्हा नाही का थोडं म्हटलं आपलं मेंटल स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी 10 मिनिटं मी मेडिटेशन वगैरे करायला लागलेलो नाही का. लायब्ररीत गेल्या म्हणजे टेबलवर बसल्या नाही का. सो बदल्यात मी 10 मिनिटं करून घ्यायचो. काय विद्यार्थी मग मला नंतरून विचार की अरे तू आल्याला ते काय कालचं मनन करत असतो का? म्हटलं नाही रे. म्हणजे ऍक्च्युली लोकांना असं वाटायला लागलेलं की नाही का, म्हणजे मला जसं वाटायचं की हा म्हणजे हे सगळे मनोरुग्ण आहेत, त्यांना पण असं वाटायचं की हा आता मनोरुग्ण आहे की काय. नाही का, असं व्हायचं ते. एनिवेज, सो असं एकंदरीत व्हायचं. पण मी ते ऍक्च्युली ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या. ठीक आहे, सो मानसिक स्थिरता मॅनेज करण्यासाठी त्या गोष्टी मी केलेल्या. ओके, नंतर कळायला लागलेलं की ठीक आहे, म्हणजे झालं असं ना मग की पुढे ज्या काही मेंटल स्ट्रेसचे सिच्युएशन आले तर मग त्या ऍक्च्युली म्हणजे स्ट्रेस
येत नाही असं नाही, स्ट्रेस येतो पण तो तुम्ही म्हणजे तुमच्या माइंडला तेवढंच तुम्ही हँडल करू शकता, राईट. अशा प्रकारचा तो स्ट्रेस जनरली मग तो व्हायचा, ठीक आहे. सो तुम्ही येताना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, जर म्हणजे रिस्क घेऊ नका, हे सगळ्यात म्हणजे म्हणजे म्हणतात ना की आयुष्यातील सगळ्यात मोठा रिस्क म्हणजे तुम्ही रिस्क न घेणे, राईट. रिस्क तुम्ही घ्यायला पाहिजे, काहीच हरकत नाही, पण दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड वन, ठीक आहे. तर त्यामध्ये मग तुम्ही आर्थिक स्थिरता, मानसिक स्थिरता आणि त्याचबरोबर तुमचा प्लॅन बी, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात, ठीक आहे. सो ह्या 3 गोष्टीचा जेव्हा तुम्ही सारासार विचार करता तेव्हा मी म्हणेल त्याला की कॅल्क्युलेटेड रिस्क. आर्थिक स्थिरताचं कसं होतं, माझं तेव्हाचं गणित कसं होतं की ऑलरेडी IT मध्ये होतो मी, ठीक आहे. म्हणजे घरची ऍक्च्युअली परिस्थिती 3 वर्ष जॉब केल्यानंतर खूपच काही 3 वर्षामध्ये काही खूप काही बदललेलं असं नव्हतं, पण ठीक आहे. थोडीफार सेव्हिंग होती, पण माझ्या मित्राने ऑलरेडी मला सपोर्ट एक्सटेंड केलेला होता. माझ्या मित्रावर तेवढा विश्वास होता की देतील भाई, जरा जिगरी आहेत नाही का, तर देतील हे, ठीक आहे. तर सो त्यांनी मग ऍक्च्युली म्हणजे 3-4 वर्ष त्यांनी तसं सपोर्ट पण केलं जेव्हा जेव्हा मला लागत होतं, ठीक आहे. सो एकंदरीत मला त्याचा कधी म्हणजे असा प्रॉब्लेम नाही आलेला. इव्हन माझे वडील जेव्हा कोविडमध्ये आजारी होते तर मला म्हणजे 2-3 मिनिटामध्ये जेव्हा मला 2-3 लाखाची गरज होती, तर तेव्हा म्हणजे मिनिटामध्ये मला ते सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या अकाउंटला तेवढे पैसे जमा होते, राईट. सो त्यामुळे मला मेंटल स्ट्रेस त्याचा कधी आलेला नाही की माझी आर्थिक परिस्थिती नाही किंवा काय असं, तर ठीक आहे. आणि आपण जॉब वगैरे सोडलं याचं पण असं काही रिग्रेट झालेलं नाही, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट रिस्क घेताना कन्सिडर करायला पाहिजे. आर्थिक स्थिरता, मानसिक स्थिरता आणि प्लॅन बी, ठीक आहे. ह्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही यायला पाहिजे, ओके. बरं, ते झालं ना. त्यानंतर मग आपण थोडंसं जागावर बोलत होतो, ठीक आहे. तर 0.2% लोकांचं सिलेक्शन होतं आणि 0.2% लोकांचं सिलेक्शन होतं आणि त्यामध्ये पण लक्षात घ्या, तुम्हाला जे पद पाहिजे असेल, जनरली आपण डेप्युटी कलेक्टर, DYSP ह्यासारख्या म्हणजे ऑफिसर्सना बघून आपण या क्षेत्राकडे आलेलो असतो, ठीक आहे. तर त्या तुमच्या आवडीचं पद असणारे पण किती पद असतात ना, 3 वर्षाच्या DCच्या जागाच नाही निघालेल्या, नाही का. मग ते पण तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. ऍक्च्युअल म्हणजे जे तुम्हाला पाहिजे ते किती पर्सेंटेजमध्ये आहे, ठीक आहे, ते पण तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे, ठीक आहे. 200 जागाचं हे ऍड होती, त्यामध्ये मी सिलेक्ट झालेलो. 21 गट अ च्या जागा होत्या, 179 गट ब च्या जागा होत्या, ठीक आहे. तर 21 गट अ च्या जागा म्हणजे जे लोक बेसिकली क्लास 1 साठी आलेले किंवा जे बघून आलेले ते तसे पद तर 21 होते, ठीक आहे. त्यातही DYSP किंवा इतर जे तत्सम पद आहेत, तहसीलदारचे जे बघून विद्यार्थी जनरली येतात ते तर पदच नव्हते. मग असं पण होतं, ही पण पॉसिबिलिटी आहे. 2019चा जर विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला साधारण ती मस्त ऍड होती. त्यामध्ये 40 डेप्युटी कलेक्टर होते, 32 DYSP होते, 12 SC होते, 21 BDO होते, 77 तहसीलदार होते, 182 क्लास 1 पदे होते. तरी पण ही म्हणजे ठीक आहे, 3-4 वर्षापासून घडणारा असा योग आहे, ठीक आहे. काही हरकत नाही, पण लक्षात घ्या 182 त्यामध्ये क्लास 1 होते. तरी पण बघा ना, विचार करा ना, फायनल सिलेक्शन म्हणण्यापेक्षा जे क्लास 1 हे आहे याचं पर्सेंटेज किती आहे, पर्सेंटेज ते पॉईंट मध्येच येईल, ठीक आहे. त्याचं पर्सेंटेज पॉईंट मध्येच येईल. सो त्यामुळे तुम्ही समजून घ्या की यातली कॉम्पिटिशन किती म्हणजे डेंजर आहे, ठीक आहे. त्यानंतर मग जे फायनल सिलेक्शन असतं त्यामध्ये मग 0 मार्क आणि 0.25 मार्कांनी पण तुमची पोस्ट जाते, ठीक आहे. 0.25 मार्क 0 मार्कांनी पोस्ट जनरली कशी जाते, तुम्ही 1 मिनिट तुम्हाला थोडंसं मार्क्स दाखवून देतोय मी. घाबरू नका बरं का, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण मी त्याच्याविषयी बोलेल. पण ऍक्च्युली तुम्हाला ग्रॅव्हिटी समजणं फार अपेक्षित आहे, नाही तर मग इथे तुम्ही टुकारपणा करत बसणार आणि 2-3 वर्षानंतर तुम्हाला कळेल की नाही, आपण नाही करायला पाहिजे होतं असं. ओके, बघा, लक्ष द्या. हे बघा, ह्या वर्षीचाच रिझल्ट आहे बरं का, त्यातलं थोडंसं आकडेवारी सांगतो तुम्हाला. बघा, 561.50, ठीक आहे. 561.25 एकाला मार्क आहे, त्याच्यावरच्याला 561.25, त्याच्यावरच्याला मार्क आहे 561.75 आणि जास्तीत जास्त म्हणजे फरक तुम्हाला किती दिसतो, 0.25 आणि लई तरी तो मग एका मार्काचा फरक. जसं वरतं जातं पहिल्या 5-10 मध्ये थोडासा मेजर डिफरन्स असतो, तो विषय नाही. पण जे बाकीचे रिझल्ट आहे, जसं तुम्ही खाली येतं ना, तर त्यामध्ये डिफरन्स तुम्ही कळतंय का तुम्हाला कितीचा आहे, 0.25, 0.50, जास्तीत जास्त 1 मार्काचा फरक आहे, ठीक आहे. हे सोडा आता, हे तर तुम्हाला मार्क्स सांगितलेले, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची 0.25 पण पोस्ट जाते. पोस्ट जाऊ द्या हो, प्रिलिम बघा ना, प्रिलिम किती विद्यार्थी, तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी 0.25 गेले, 1 मार्काने गेले, 2 मार्काने गेले, राईट. तर ते त्यावरून तुम्ही ग्रॅव्हिटी समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतर मग हे बघा, कितवा क्रमांकाचा आहे हा व्यक्ती,
बरं जाऊ दे, ते कितव्या क्रमांकाचं सोडा. पण यांना जे आहे हे जे मार्क्स दिलेले आहे यामध्ये तुम्हाला हे राऊंड केलेलं दिसेल. मी यामध्ये चौकोन केलं सर, बघा तुम्ही बघून घ्या सर, 540 आहे ना. 3 लोकांना सरळ सरळ 540 आहे की नाही. तर म्हणजे मी काही सांगतो असेल त्यासाठी सरांना व्हेरीफाय करायला सांगितलं मी. नाही तुम्ही मला काही सांगते का, घाबरत आहे स्वतः झाला आणि आम्हाला सांगतोय का. ठीक आहे. एनिवेज, तर 540 मार्क्स आहेत. ठीक आहे, 3 लोकांना सलग 540 मार्क आहे. आता याच्यातलं बघा ना तुम्ही, जर याच्यातलं 540 मार्क्स आहे तर याच्यातलं समजा सेम कास्ट, सेम जेंडर आणि परत मग सगळं काही सेम 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 असलं तर मग ह्या व्यक्तीचं तुम्ही म्हणणार का रे की म्हणजे यांची पोस्ट जनरली मग ते कशावरून डिसाईड होतं. जर सगळं सेम झालं ना, सगळं मग कशावरून डिसाईड होतं. आत्ता एक नाव नाही घेत, पण मागच्या वर्षी STIला फर्स्ट आलेलं आहे, ह्या वर्षी त्या व्यक्तीची पोस्ट 0 मार्कांनी गेली. ती कशी गेली तुम्हाला सांगतो. सेम मार्क आहेत फायनल सिलेक्शनला, सेम आहे. ह्या 20चा रिझल्ट सांगतोय, सेम मार्क आहेत, पण त्या व्यक्तीचा जो व्यक्ती फायनल सिलेक्ट झालेला ज्याला मार्क आहे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, याचं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं मग त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, ते झालेलं. त्यानंतर पण पोस्ट ग्रॅज्युएशन जर समजा त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन याचे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तर मग वयावर जातो प्रश्न. ठीक आहे, ज्याचं एज जास्त असेल मग तुम्ही म्हणाल काय ते म्हणजे त्या दोघांचं पण बेसिकली मेहनत कमी पडली का, मेहनत नाही कमी पडली इथे लागतं. मग तुम्ही सगळं केलेलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस केलं, सगळं केलं, फुल मेहनत घेतली, फुल डिसिप्लिन नाही का, सकाळी 7 वाजता बसून लायब्ररी नामकलंय केलं, सगळं केलं, आवश्यक सगळ्या गोष्टी केलेल्या तुम्ही. पण तुम्ही इथं जर तुमचं नशीब काम नाही केलेलं, मी काय म्हणतोय तुमचं यश हे 99% तुमच्या कष्टावर किंवा तुमच्या एकंदरीत परीक्षेच्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे अनडाऊटेडली. पण ही परीक्षा पास होण्यास तुम्हाला 1% नशीबही लागतं. समजते तुम्हाला. हा सर, हे ज्या लोकांचं म्हणजे असे हुलगावण्यात देत असतात. ठीक आहे, हे क्षेत्र असं हुलगावण्यात देत असतात, त्यासाठी म्हटलेलं तुम्हाला. आणि मग तो व्यक्ती किती मेंटल डिप्रेशन मध्ये जाईल. ठीक आहे, मग त्या मेंटल डिप्रेशन मध्ये म्हणजे एवढ्या मार्कांनी जर एखाद्याचं जात असेल तर मग तो व्यक्ती मेंटल डिप्रेशन मध्ये जाईल. मग ते मेंटल डिप्रेशन हँडल करण्याची तुमच्यामध्ये इन केस जर त्या गोष्टी तुमच्या सोबत घडत आहे तर ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का. राईट, तर क्षमता नसेल तर मग ते तुम्ही विकसित करा जर खरंच या क्षेत्रामध्ये राहायचं असेल तर. ठीक आहे, तर त्यासाठी हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य होतं. ठीक आहे, ओके. सो सगळं केले तुम्ही, त्यासाठी मग कष्ट मेहनत घेतलेली, 99% यश तुमचं त्याच्यावर असेल. पण 1% लक तुम्हाला या क्षेत्रामध्ये मॅटर करेल. ठीक आहे, समजा हे जर लकही ते तुमचं चाललं नाही, तुमचं लक मग तुमच्या सगळ्या अटेम्प्टला जर तुमचं चाललं नाही, इन केस म्हणजे पॉसिबिलिटी सांगते. ठीक आहे, तर असं झालं तर मग तुमचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे ना रे. राईट, तर तसं नको व्हायला ना. मग जेव्हा म्हणजे बघा, हे बरेच लोक म्हणतात की ह्या प्रोसेसमधनं तुम्ही सुजाण नागरिक व्हाल, असं व्हाल. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे बाई. सुजाण नागरिक होण्यात पोटापाण्याचा प्रश्न हा वेगळा आहे. ठीक आहे, जो जर खायला नाही वाटलं तो सुजाण तो दुर्जन व्हायला लागेल मग. ठीक आहे, मग तो चोऱ्या माऱ्या करेल आणि म्हणजे उपजीविका. हे बघ, काही झालं तरी म्हणजे तुम्हाला 2 टायमाच्या जेवणासाठी स्वतःच कमावं लागेल ना. राईट, तर मग तसा प्रश्न निर्माण नको व्हावा, त्यासाठी तुमचा प्लॅन बी फार आवश्यक ठरतो. राईट, तर प्लॅन बी जर तुमचा असेल, तुमचं ओकेजनल स्किल जर तुमच्याकडे असेल. बघा, एक छोटीशी आकडेवारी सांगतो. ह्या वेळेस मेन्सला पण प्रश्न आलेला होता. भारतामध्ये व्होकेशनल स्किल असणारे किती लोक आहेत, किती पर्सेंट आहे. एनी गेसेस. 5% आहे. 5 पेक्षा कमी असं उत्तर होतं त्याचं. मेन्सला प्रश्न आलेला. हा, तर भारतामध्ये व्होकेशनल स्किल असणारे 5% पेक्षा कमी लोक आहेत. ज्या लोकांनी HRD वाचला त्याच्यामध्ये तुम्हाला या आकडेवारी वाचायला मिळते. आणि इतर जे देश आहेत, USA, चायना किंवा साऊथ कोरिया सारखे देश, त्या देशांमध्ये ही आकडेवारी साधारण 95% पर्यंत जाते. मग तिथे पोटापाण्याचा प्रश्न का निर्माण होत नाही, कारण की ते व्होकेशनल उत्सुक MPSC नाही करत. असा प्रॉब्लेम येतो. हा, तिकडे म्हणजे व्होकेशनल स्किलकडे ते ऍक्च्युली लक्ष देतात, त्यामुळे बेसिकली तिकडे तेवढा तो मेजर इश्यू होत नाही. ठीक आहे, असं नाही तिकडे बेरोजगारी नाही, तिकडे पण आहे, पण ते वेगळ्या लेवलची बेरोजगारी आहे. आपल्याकडची जी बेरोजगारी ही स्ट्रक्चरल बेरोजगारी आहे. ठीक आहे, संरचनात्मक प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे, MPSC मध्ये एवढे सगळे पोरं नापास होतात, याचा अर्थ तुम्ही हुशार नाही असं नाही आहे रे. तुम्ही हुशार आहे, पण हा संरचनात्मक प्रॉब्लेम आहे. तुम्ही नापास होताय. एवढे सगळे लोक, एवढी सगळी जनता ह्या क्षेत्राकडे यायला लागले तर ऑब्व्हियसली बात आहे, कॉम्पिटिशन वाढायला लागेल. हा संरचनात्मक प्रश्न निर्माण होणार ना. राईट, जसं आहे ना लोकसंख्येमध्ये
जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी मागणी वाढते. तर इकडे पण तसं एवढे सगळे लोक यायला लागले, तर हा यामध्ये फेल होणं हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. तो तुम्ही मुळात हुशार आहात, फक्त तुमच्या स्किल तुम्ही आयडेंटिफाय करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो माझं असं म्हणणं राहील की या क्षेत्राकडे तुम्ही येत असाल तर कुठलाही एक वोकेशनल कोर्स पहिले करून घ्या. ठीक आहे, कुठलाही एक वोकेशनल कोर्स करा. तुम्ही जर ग्रामीण भागातून येत असाल तर तुम्ही किमान BA करत असाल तर किमान ITI तरी करा. ठीक आहे, तर ITI जरी केलं ना, ज्याच्या हाती ITI असतो ना, किंवा पुण्या मुंबईच्या कंपनीमध्ये साधारण 15,000 जॉब भेटतो आणि त्यामध्ये तुमचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही. ठीक आहे, कुठलाही वोकेशनल कोर्स, मोबाईल रिपेअरिंगचे कोर्स करा, तुम्ही काहीही करा ज्याच्या माध्यमातून किमान तुम्ही दिवसाला म्हणजे तुमच्या 2 टायमाचं खायचं तुम्हाला कमवता यायला पाहिजे. राईट, तर हे सगळं करा. आणि बाकीचे जे तर लोक करतच आहेत, मग इंजिनिअरिंग, नर्सिंग, अमकं हे तर करतच आहेत, MBA, हॉटेल मॅनेजमेंट, हे सगळे कोर्सेस करू शकता. पण एकंदरीत ह्या गोष्टीचा विचार करा की एवढं सगळं आपण इन्व्हेस्टमेंट करतो, इन केस थोडंसं मग वोकेशनल कोर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, MPSC साठीच खर्च केलेला म्हणून असं कन्सिडर करा आणि थोडंसं इन्व्हेस्टमेंट करा आणि वोकेशनल कोर्स करून घ्यायचा एखादा, जेणेकरून नाही का कालांतराने नाही झालं आपल्याकडनं तर तुम्ही बेसिकली त्या कोर्सच्या बेसिसवर तुम्हाला जॉब मिळेल. ठीक आहे, ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या, यामध्ये तुम्हाला 0.25 मार्क्सचं महत्त्व पण सांगितलं, या क्षेत्रात येण्याचे मी निकषही सांगितलेले. ठीक आहे, अजून काही गोष्टी यामध्ये सुटल्या असतील तर मी बघून घेतो, अदरवाईज आपण पुढच्या मुद्द्याकडे बघूया. ओके, ठीक आहे, एक मिनिट. हा बघा, महत्वाचा मुद्दा. आता हे सगळं तुम्हाला सांगितलं, एवढी ग्रॅव्हिटी सांगितली ह्या प्रॉब्लेमची. येस, तर ह्या प्रॉब्लेमची ग्रॅव्हिटी तुम्हाला सांगितलेली, ते याचा अर्थ काय की तुम्ही करूच नाही का? नाही, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर बिंदास करा, पण करायचं असेल ना तर मन लावून करायचं, टुकारपणा करायचा नाही, 100% देऊन करायचं. जे काही अभ्यास करताय, रोजचा तुमचा शेड्यूल असायला पाहिजे, रोजचं तुमचं ऑडिटिंग असायला पाहिजे. राईट, मी अभ्यासाचे प्रोडक्ट कसं वाढवावं असं एक लेक्चर केलं होतं माझ्या चॅनलला. ठीक आहे, सो त्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहे. ठीक आहे, प्रोडक्टिव्हिटी 4 विषय पण बोलले, आपली इथे पण पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये त्या गोष्टी बोलणार आहे मी. ठीक आहे, तर जरा व्यवस्थित करा. मग करायचं असेल ना तर 100% देऊन करायचं. आणि एकंदरीत तुम्हाला यामध्ये आता एवढं सगळं सांगितलं, बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे म्हणजे काय इज काइंड ऑफ इम्पॉसिबल. इट इज नॉट इम्पॉसिबल जॉब. लक्षात ठेवा, इट इज नॉट इम्पॉसिबल जॉब. हे सगळ्या गोष्टी, कुठली गोष्ट करा, मला पण इम्पॉसिबल वाटत होतं, पण जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला इम्पॉसिबलच वाटतात. ठीक आहे, पण इट इज नॉट इम्पॉसिबल जॉब ही 100% करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न असणं अपेक्षित आहे आणि ते 1% नशीब पण चालणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ओके. सो अंधारात उडी मारल्यासारखं करू नका. या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा, नंतरच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या. ठीक आहे, त्यानंतर आता समजा आता हे झालेलं तुमचं, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला पास होण्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. ठीक आहे, त्यावर आपण थोडंसं बोलूया. ठीक आहे, आता तुम्ही म्हणजे फुल स्ट्रॉंग विलनी नाही का डिसाईड केलेलं आहे, आता आपण नाही आता 100% देऊन करायचंच, फुल कॉम्पिटिशन मारायचे. 2,76,000 एवढं काही नसतं. आपण थेट 3200 मध्ये येऊन 3200 मधनं 600 मध्ये येऊन 600 मधनं 200 मध्ये येऊन. ठीक आहे, असं तुम्ही थेट इमॅजिन केलेलं आहे आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलेलं. मग कोणकोणत्या गोष्टी जनरली आवश्यक आहे ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी. ठीक आहे, सो सर्वप्रथम जी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की एक डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड. व्हॉट इज डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड? तर डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड आणि फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन ह्या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड म्हणजे किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कसं होतं, समजा इथे 4-5 लोक गोंधळ घालत आहे आणि ह्या मॅडम अभ्यास करत आहे, तर ह्या मॅडम म्हणजे एवढं सगळं गोंधळ घालताना ह्या मॅडम अभ्यास करू शकत आहे, ते झालं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. परंतु या केसमध्ये इन केस त्यांना अभ्यास करायचा, त्यांचा फोकस नाही, त्यांना दुसरा पर्याय काय? ठीक आहे ना, हे तुम्ही तुमचं गोंधळ घालत मी बाहेर जाऊन अभ्यास करेन, म्हणजे त्यांनी काय केलं, थोडक्यात काम तेच केलेलं आहे, अभ्यास तेच करताय. राईट, ऍक्च्युअली आउटपुट पण तेच आहे, पण डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड म्हणजे काय केलेलं त्यांनी, डिस्ट्रॅक्शन बाजूला सारलं, कॉन्सन्ट्रेशनची याचा काही संबंध नाही. डिस्ट्रॅक्शन बाजूला सारलं तुमचं ऑटोमॅटिक कॉन्सन्ट्रेशन जवळ ना. राईट, सो दिस इज डिफरन्स ऍक्च्युअली. ठीक आहे, की डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये. तर तुमचं डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मग डिस्ट्रॅक्शन तुमचं कोणकोणत्या बाबतीमधून होऊ शकतं, तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही त्याचा अनावश्यक वापर करत असाल तर ते तुम्ही बाजूला टाळू शकता. ठीक आहे, म्हणजे हा डुएबल टॅक्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नंतर मग फोन कॉल तुम्ही म्हणजे अनावश्यक वेळ खूप जास्त बोलत असाल, इव्हन
दिवसभराच्या तुमच्या पिरियडमध्ये, लक्षात ठेवा, दिवसभराच्या पिरियडमध्ये जर मध्येच तुमचा अभ्यास करता करता एखादा डिस्टर्बिंग कॉल आला, घरच्यांचा आला, मित्राचा आला, मैत्रिणीचा आलेला, राईट, त्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये फिरत राहिल्या तुमचं डिस्ट्रॅक्शन झालं ना रे. समजतंय का तुम्हाला? सो त्या गोष्टी टाळण्याचा मग प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर मग जनरली बऱ्याच विद्यार्थी नाही का इकडे आल्यानंतर म्हणजे ऑलरेडी त्यांचं म्हणजे इगो ही असते. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असते. ठीक आहे. मग त्या इगोला समोर ठेवून आपण नाही काय करत, म्हणजे फार लायब्ररी पासून तर क्लासरूम मध्ये येईपर्यंत नाही मी इथंच होतो, माझी जागा हीच आहे, असं आहे तसं आहे, तुमची भांडणं करत. अरे नाही ना, सामोपचाराने मिटवा ना जरा. नाही का? हा, तर तुम्ही जर त्या गोष्टी सामोपचाराने अरे भाई हे बघा एक मिनिट, हा, तुम्ही आता भांडून गेले. ठीक आहे. घरी गेलात आणि वाढून गेल्यानंतर मग तुम्ही उद्या बघतेस त्याला, हा मी उद्या बघतेस तिला, नाही का, ह्या टाईपचं असतं तुमचं. म्हणजे तुमची गेली ना, मग तुमची रात्रीचा तू 2-3 तास तुम्ही अभ्यास करणार असतं, कॉन्सन्ट्रेशन तुमचा गेला ना, तिथेच तुम्ही जर तीच गोष्ट सामोचारी मिळणार, ठीक आहे बाई बस ना, काय विषय आहे, मी तिथून म्हणजे इथून काय वेगळा ऐकणार आणि तिथून काय वेगळा ऐकणार असं काय आहे का? ठीक आहे. जर असं थोडंफार अंडरस्टँडिंग तुमच्याकडे असेल, ठीक आहे, सो इगो बाजूला सारून तुम्ही भांडण सामोपचाराने मिटवा, म्हणजे तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. तो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर युअर सक्सेस. ठीक आहे. हे बघा, ही परीक्षा आहे ना, दिवसाची परीक्षा आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल की नाही का, तो जे 2 तास तुम्ही पेपर देता आणि मग ते मेन्सचे जे 3 दिवस असतात त्याच्यावर तुमचा आहे, येस, तो फॅक्टर मॅटर करतो, त्यावेळचा टेम्परामेंट मॅटर करतो. पण तुम्ही जर दिवसाची टेस्ट पास होताल, दिवसाची टेस्ट पास होतं म्हणजे काय, की आज ॲट द एंड ऑफ द डे आज मी फोकस होतो का, आज मी माझा मोबाईलचा वापर जो रोजच्या पेक्षा अनावश्यक वापर, बरोबर म्हणते काय, अनावश्यक वापर तो मी कमी केलेला का, ठीक आहे, आज मी प्रोडक्टिव्ह अभ्यास केलेला का, हे सगळे प्रश्न ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. बऱ्याचदा आता ही मेथड मी वापरलेली बरं का, त्यासाठी मी एक प्रोडक्टिव्हिटी चॅट थोडक्यात सांगतो तुम्हाला. सर ग्लासमध्ये पाणी, ग्लास, वाय, हा, ओके, लक्षात आहे थोडंसं. प्रोडक्टिव्हिटी चार्ट ही मी स्वतःसाठी वापरायचो. ठीक आहे. ठीक आहे. तर हा मी स्वतःसाठी स्वतःच चार्ट बनवलेला होता. हे माझी मेथड आहे. मी तेव्हा काय करायचो, जेव्हा मला माझी प्रोडक्टिव्हिटी कमी वाटायची, जेव्हा मी माझा अभ्यास कमी करायचो ना, तर मग मी एक या प्रोडक्टिव्हिटी चार्टसाठी काही ना काय पॅरामीटर स्वतःसाठी ठरवून दिलेले होते, की त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता मी सकाळी 6 वाजता उठायचा कंटाळा करतोय. ठीक आहे. मागच्या 19 आणि 20 ह्या 2 मिनिट्सच्या अटेमध्ये साधारण 87 स्कोर इम्प्रूव्हमेंट केलेला होता. ठीक आहे. 87 स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, 87 हा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी मी मागच्या अटेम्प्टला 2019 आणि 20 याच्या थेट 2019 आणि 20 याच्या थेट नाही का मी मिस्टेक लिहून काढलेल्या होत्या, आणि माझ्या जिथे काही मी अभ्यास करतो तिथे थेट लावून ठेवलेलं. 2020 मध्ये मी काय मिस्टेक केलेलं, मी मोबाईल जास्त वापरला, लिहून टाकलेलं. मी सकाळी 6 वाजता उठायचा कंटाळा केलेला, लिहून टाकलेलं. ठीक आहे. अजून कुठलं माझी मिस्टेक झालेली असेल त्या मी लिहून टाकलेल्या. एक्स्ट्राचे पुस्तक वाचत बसलो असेल ते लिहून टाकलेलं. म्हणजे रिसोर्सेस रिव्हिजन कमी पडलेलं ते मी लिहून टाकलेलं. म्हणजे ह्या मिस्टेक मी एकत्रित पहिले करून घेतलेल्या. ठीक आहे. आणि ह्या 2020 मध्ये मग मी माझे टार्गेट पण ठरवून दिलेले होते, की ठीक आहे, GS 1 2 3 4 मध्ये मी वाटल्यास माझ्या मी ते शेअर करेल तो चार्ट चॅनलला असेल तर ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल. ठीक आहे. तर 2020 मध्ये मग मी माझे ते टार्गेट डिसाईड करून घेतलेले होते. ठीक आहे. की अच्छा मला GS 1 ला आय थिंक मागच्या वेळेस काहीतरी 67 की काहीतरी स्कोर होता, मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण मग इथे म्हणजे किती स्कोर करणार आहे, तिथे किती स्कोर हवे हे टार्गेट मी माझे घेऊन घेतलेले. मग ते करण्यासाठी काय तर ह्या चुका कमी करणं फार आवश्यक आहे. समजलं का? हे बघा, स्कोर इम्प्रूव्हमेंट जास्त पुस्तक वाचल्यानं होत नसतं. येस, त्याच्यानं थोडाफार तुमचा फरक पडेल, पण मेजर स्कोर इम्प्रूव्हमेंट हा कुठं होत असतो माहिती आहे का? ह्या ज्या मिस्टेक असतात ना, ह्या मिस्टेक जेव्हा तुम्ही कमी करता तेव्हा तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट होत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. जेवढा तुम्ही चुका तुम्ही म्हणजे सुधाराल तेवढा तुमचा स्कोर चांगला होत असतो. ठीक आहे. तर 87 स्कोर म्हणजे सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट आहे. 87 स्कोर इम्प्रूव्हमेंट 10 मार्क वाढायला म्हणजे लई नेट लागतो. ठीक आहे. सो हे कसं काय पॉसिबल होते, जेव्हा ह्या चुकावर मी काम केलं तर मग
मला कळायला लागलेलं की अच्छा मी मागच्या वेळेस म्हणजे 6 वाजता उठायलाच एवढं म्हणजे एवढं हे करायचं नाही का. मग ह्या वेळेस डिसाईड केलं प्रोडक्टिव्हिटी चार्ट मध्ये मी डिसाईड करून टाकलेलं की ठीक आहे एक पॅरामीटर हे पण असणार की मी सकाळी 6 वाजता स्नूज करणार नाही अलार्म माझा. ठीक आहे 6 वाजता म्हणजे मग मी डिसाईड केलं ना 6 वाजता कुठलाही टाइम असू द्या तो. ठीक आहे आवश्यक नाही 6 वाजता पण कुठलाही टाइम असू द्या. मी डिसाईड केलं ना 6 वाजता उठायचं मग मी 6 वाजता उठणार. त्यामध्ये मग मी म्हणजे कामचुकारपणा करणार नाही. जर इथे मी कामचुकारपणा केला किती वेळा मग तुमचा 1 मार्क कमी होतो फायनल रिझल्टचा. सो हा एक पॅरामीटर. बघा हा एक पॅरामीटर. नंतर मग दिवसाचं प्लॅनिंग करतोय का. हा दिवसाचं प्लॅनिंग करतोय का हा एक दुसरा पॅरामीटर ठेवलेला. ठीक आहे नंतर मग ऍट द एंड ऑफ द डे दिवसाच्या शेवटी त्याचा ऑडिट करतो का ते एक पॅरामीटर ठेवलेला. तर असे पॅरामीटर जे मला वाटतं की ह्या चुका झालेल्या रिव्हिजन मारली का. ठीक आहे हा एक पॅरामीटर ठेवलेला. ठीक आहे आजची म्हणावं किंवा जे काही मी डिसाईड केलेली असेल ती रिव्हिजन मी प्रॉपर कालांतराने मारली का. ठीक आहे त्या गोष्टी डिसाईड केल्या. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं का ते मी पॅरामीटर ठरवलेला. ठीक आहे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले का. ठीक आहे ते पॅरामीटर ठरवून आणि असे साधारण 10-12 पॅरामीटर तुमचे डिसाईड केले तुम्ही. ते किती असू शकतात 10 आवश्यक नाही ते तुम्ही किती असू शकता. समजा दिवसातील 10 पॅरामीटर पैकी जर तुम्ही साधारण 7-8 पॅरामीटर जर तुम्ही पास केलेले. ठीक आहे 7-8 पॅरामीटर तुम्ही फुलफिल केलेले तर लक्षात घ्या मी मग त्या दिवसाला समजा मग इथे तारीख लिहून टाकली. ह्या प्रोडक्टिव्हिटी चार्ट मध्ये मी काय करायचो वरती पॅरामीटर लिहिले कसं असतो सर असं पहिल्यांदाच चाललंय ना सगळं. सो हे 10 पॅरामीटर लिहून टाकलेले नाही का. तर त्यानंतर मग इथे खाली मी लिहून टाकलेलं होतं की मग मी इथे तारीख टाकून दिलेली. ठीक आहे समजा 21, 22, 23 ठीक आहे 24 आणि 25 हे साधारण 1 हप्त्याचं टार्गेट होतं. खूप लेंदी टार्गेट नाही महिन्याभराचं किंवा 1 वर्षाचं 1 हप्त्याचं टार्गेट चार्टवर लिहून टाकलेलं. ठीक आहे आणि मला समजा हे 10 पॅरामीटर आहे 10 पॅरामीटर पैकी मी 7 पॅरामीटर जरी पास केलेले 7 किंवा 8 एनिथिंग यू कॅन तुम्ही स्वतःचे पासिंग लेवल ठरवू शकता. एवढी फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी चार्ट मध्ये आहे. ठीक आहे सो समजा 7 पॅरामीटर मी पास केलेले तर मी इथे लिहून टाकायचं अच्छा पी म्हणजे तू आज पास झालेला. ठीक आहे उद्या केलेले ओके आज पण पास झाला. परवा केले आज पण पास झालेला. ओके 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 अशा 7 दिवसात जर मी पी लिहून टाकलेलं की मग ऍट द एंड ऑफ द वीक मला सॅटिस्फॅक्शन भेटायचं की नाही आपण 7चे 7 दिवस पास झालेलो नाही काय. 7चे 7 दिवस पास तुम्ही बघा हे म्हणजे साधी गोष्ट नाही. जर तुम्ही दिवसाला स्वतःला ही इन्स्ट्रक्शन दिली अरे मी आज पास झालो उद्या पास झालं परवा पास झालं ऍट द एंड ऑफ द जेव्हा तुमची फायनल एक्झाम येते ना तेव्हा तुमचं स्ट्रेस राहत नाही. का राहत नाही माहितीये का कारण की तुम्ही दिवसाला तुम्ही म्हणजे स्वतःला इन्स्ट्रक्शन देताय ना रे की आज मी पास झालोय उद्या पास झालोय ते परवा पास झालोय म्हणजे मी फायनल एक्झाम मध्ये पास होईलच की. ही तुमची पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन तुमची स्वतःच्या इट इज माइंड गेम ऑल्सो. लक्षात घ्या हा माइंड गेम पण आहे. तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतःच्या माइंडला काय इन्स्ट्रक्शन देता ते पण थोडंफार यामध्ये महत्वाचं ठरतं. ठीक आहे तर असं काहीतरी करत गेलेलं आणि यांनी काय होतं मग ठीक आहे हा तुम्हाला खूप लॉंग ड्युरेशन पर्यंत पण ही प्रोसेस नाही इम्प्लिमेंट केली तरी चालतं. कारण की नंतरून काय होतं ना बेसिकली 1-2 हप्त्यानंतर तुमच्या माइंडला सवय व्हायला लागते. मग तुम्हाला ह्या गोष्टीची गरज पडणार नाही. ठीक आहे प्रोडक्टिव्हिटी चार्टची. पण जेव्हा तुमचे म्हणजे अभ्यासामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी राहत नाही तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करू शकत आहे तर तेव्हा मग ही केस वापरा. ठीक आहे सो हे झालेलं आणि प्रत्येक दिवसाला तुम्ही स्वतःला सांगितलं की मी पास होते तुमच्या माइंडला तसेच इन्स्ट्रक्शन देतात की मी पास होते आणि एकंदरीत तुमची पॉझिटिव्ह मानसिकता डेव्हलप होते. आणि ह्या प्रोडक्टिव्हिटी चार्टचा अजून एक फायदा सांगतो. जेव्हा ह्या प्रोडक्टिव्हिटी चार्ट तुम्ही लिहिलेला ठीक आहे हा प्रोडक्टिव्हिटी चार्ट तुम्ही लिहिलेला ना जेव्हा फायनल तुमची ओके सो जेव्हा तुमची फायनल एक्झाम असते तर एक्झामच्या आदल्या दिवस अगोदर तेव्हा जनरली काय होतं ना मग की बऱ्याच लोकांचं आहे ना एक्झाम किती अभ्यास करू द्या वर्षभर महिनाभर किती अभ्यास करू द्या एक्झामच्या अगोदर नेमका कॉन्फिडन्स डाऊन होते की उद्या माझं कसं होईल. अरे भाई उद्या माझं कसं होईल त्यासाठी मग हे बघायचं. ठीक आहे की आपली मेहनत दाखवायची मग स्वतःला. ठीक आहे की बघ मी प्रत्येक दिवसाला पास झालो परीक्षेमध्ये पास होईल नाही का सर आहे की नाही. इट इज ऑल्सो पॉसिबल
हे एक पॉसिबल कॉन्फिडन्स बिल्डिंग ऍक्टिव्हिटीमध्ये ह्या गोष्टी काही गोष्टी सांगत असतो मी की असं करा. नंतर मग तुमचे पुस्तकं जनरली जे तुम्ही पुस्तकं वाचलेले असतात, ढिगानं पुस्तकं वाचलेली असतात आपण, ठीक आहे. तर ती ढिगानं पुस्तकं वाचलेली असतात ते जर तुम्ही समोर ठेवले त्यांनी पण तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतं. बरं काय नाही मी एवढं पुस्तक वाचले काय म्हणजे याच्या पलीकडे काय येणार आहे ना परीक्षेमध्ये. अखेर महाराष्ट्र हेच वाचते, मी पण वाचलेले, त्यामुळं ऑब्व्हियसली बात आहे त्याच्या माध्यमातून माझं कॉन्फिडन्स बिल्ड होईल. त्याचबरोबर मी नेहमी अननोन प्रश्न टॅकल करण्याची अप्रोच जनरली सांगत असतो, ठीक आहे. त्याच्याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत, ठीक आहे. तर जे प्रश्न तुम्हाला माहिती नाही ते प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून डेव्हलप करायचा, ते मी कालांतराने शेअर करणार आहे तुमच्याशी, ठीक आहे. तर तो अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच जर तुमचा डेव्हलप झालेला असेल तर मग त्यामध्ये काय कळतं ना आपल्याला की अख्या महाराष्ट्राने एवढे पुस्तक वाचलेले आहे, मी पण ते वाचलेले आहे, पण याच्या बाहेरचा प्रश्न आला तर तो मी कसा टॅकल करणार, राईट. तर तो कॉन्फिडन्स कोण देतो, तो अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो कॉन्फिडन्स तुम्हाला देतो, ठीक आहे. तर ह्या बेसिकली काही कॉन्फिडन्स बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज मी जनरली रेकमेंड करतो, तर त्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे, राईट. आणि सो कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस, एक प्रोडक्टिव्हिटी चार्ट आणि त्यानंतर एक चार्ट, आणि त्यानंतर मग एक तुम्हाला काय सांगितलं बुक्स तुम्ही समोर ठेवू शकता, ठीक आहे. ह्या ऍक्टिव्हिटी करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगत असतो ते म्हणजे चेकलिस्ट कशी निर्माण करायची ते आपण पुढे बोलणार आहे. पण चेकलिस्ट ही अशी गोष्ट असते की म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून आपल्याला काही गोष्टी समजत असतात की फॉर एक्झाम्पल सर आपल्याला वेळेचं काही लिमिट नाही ना, चाललंय ना व्यवस्थित चाललंय ना, बोर नाही करते ना, ओके ठीक आहे ठीक आहे. नाही तर काय ह्या आलंय म्हणजे निवड लावून दिले, ठीक आहे. हा हे समजतं ना रे, नक्की ना, हे दिसते ना इकडचं, ओके ठीक आहे. माग ओके ठीक आहे. हा सो चेकलिस्ट ही अशी गोष्ट असते ना की त्यामध्ये आपण जनरली प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून आपल्याला काही गोष्टी समजत असतात की XYZ टॉपिक येणार म्हणजे येणार, ठीक आहे. किंवा ते टॉपिक जर तुम्ही केले की 100% तुम्हाला त्यामध्ये मार्क भेटणार, ठीक आहे. जसं आता जुना अप्रोच फॉर एक्झाम्पल इतिहास जाऊ द्या, सोडा इकॉनॉमिक्सचं थोडंसं तुम्हाला सांगतोय की इकॉनॉमिक्सवर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे तुम्हाला राज्यसेवेमध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर प्रश्न येतात, कोर इकॉनॉमिक्सवर तसे प्रश्न येत नाही, ठीक आहे. तर कोर इकॉनॉमिक्सवर साधारण तुम्हाला 2-3 प्रश्न येतात आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर 12-13 प्रश्न येतात, ठीक आहे. मग हे जर तुम्हाला समजलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून की डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर प्रश्न येतात, कोर इकॉनॉमिक्सवर येत नाही, आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे टॉपिकची लिस्ट तुम्ही एकत्र करून घेतलेली की डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये मग काय लोकसंख्या येणार, बेरोजगारी येणार, हे येणार ते येणार, ठीक आहे. XYZ लिस्ट बनवून टाकलेली तुम्ही, ही चेकलिस्ट एक बनवून टाकलेली, ठीक आहे, की एवढे टॉपिकवर प्रश्न येणार म्हणजे येणार. आता हे कसं करतात ना की मागील प्रश्नपत्रिका बघून तुम्हाला ह्या गोष्टी कळत असतात, ठीक आहे. ते पेपरचं अनालिसिस कसं करणार त्यावरही बोललो बरं का मी, ठीक आहे. सो ही जी चेकलिस्ट तुम्ही बनवून टाकलेली आणि परीक्षेच्या एक दिवस अगोदर फक्त तुम्ही हे चेकलिस्टच बघून घ्यायची, ठीक आहे. की ही चेकलिस्ट इकॉनॉमिक्ससाठी जर मी ही चेकलिस्ट बघून टाकलेली आणि मला हे कळतं की अरे माझं दारिद्र्य झालंय, बेरोजगारी झालाय, लोकसंख्या झालाय, शाश्वत विकास झालेला आहे, SDG MDG सगळं झालंय, ठीक आहे. चेकलिस्ट बघितल्यावर कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना रे, होणार की नाही, कारण की हे माझं सगळं झालेलं आहे, राईट. तर हे बघितल्या तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होत होता, ह्या माध्यमातून तुम्ही कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता. तर हे झालं प्रोडक्टिव्हिटी चार्टच्या बाबतीत, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करू शकता, ठीक आहे. बरं आपण काय बोलत होतो, डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड वरून इथपर्यंत गेलेलं हे सगळं, ठीक आहे. सो ज्या काही गोष्टी डिस्ट्रॅक्शनसाठी कारणीभूत आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर सारायला पाहिजे आणि एकंदरीत स्वतःचं ऑडिट करायला पाहिजे. दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग करा, ठीक आहे. दिवसाचं होत नसेल प्लॅनिंग पण थोडंसं त्याविषयी पण थोडंसं सांगून देतो, ठीक आहे. ज्यांना दिवसाच्या प्लॅनिंगची सवय नसेल, जमलं सर, ओके ओके हां 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 ओके ठीक आहे, एक नंबर. ऑडिट, डेली ऑडिट, ठीक आहे. प्लॅनिंग आणि डेली ऑडिट बाबतीत थोडंसं बोलतो. आता जर बघा तुम्ही डेली प्लॅनिंग करताय, ठीक आहे, तर बऱ्याच लोकांचं होतं असं होतं की सवय नसते, मग प्लॅनिंग कसं करायचं, ठीक आहे. तर मग काय करायचं, टप्प्याटप्प्याने करायचं, जास्त घाई आपल्याला घाई नाही आहे रे, ही लॉंग प्रोसेस आहे.
निवांत करायच्या गोष्टी, सवय लागू द्या थोडी थोडी. ठीक आहे, एका दमानं करायला गेलं ना तुम्ही, एका दिवसात तुम्हाला एका वीक नंतर तुम्हाला स्ट्रेस येणार. ठीक आहे, तुम्ही बस जाईल भाई, आता MPSC आपल्याकडनं होत नाही. नाही का, एका दमानं सगळ्या गोष्टी करायला जाऊ नका. ठीक आहे. सो प्लॅनिंग पण करताना ज्यांना सवय नसेल, एकदम बिगिनर लेवलला असेल, कधी आयुष्यात त्याने कधी प्लॅनिंग केलं नसेल, आता फक्त MPSC करताना तो प्लॅनिंग करायला लागलेला असेल, तर त्यांनी जनरली काय करावं, मग ज्याला सवय नसेल, बरेच लोक विद्यार्थी विचारतात की कॉन्सन्ट्रेशन करावं सर, माझे म्हणजे 2-2 तास कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा मग माझं प्लॅनिंगच होत नाही. तर त्या विद्यार्थ्यासाठी सांगतोय बघा, एकदम बिगिनर लेवलला असेल, प्लॅनिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करा ना, संपूर्ण एका वीकचं पण प्लॅनिंग करू नका. नॉट वन वीक, एक वीक पण नाही, एक डे पण नाही. तुम्ही थेट फक्त सकाळचा जो स्लॉट असतो, समजा तुम्ही जर सकाळी साधारण 7-8 वाजता जर तुम्ही तुमचं शेड्यूल चालू करत असाल, कुठलाही स्लॉट, ठीक आहे, 10 वाजता फॉर एक्झाम्पल आपण अज्युम करू की 10 वाजता तुम्ही शेड्यूल चालू करताय. ठीक आहे, पण त्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, मग 10 वाजता शेड्यूल चालू करणार आहे. ठीक आहे, हा, असं नाही करायचं. ओके, सो आपण अज्युम करूया. ठीक आहे, 10 वाजता तुम्ही शेड्यूल चालू करताय. ठीक आहे, सो सकाळचा जो काही स्लॉट आहे तुमचा, साधारण 10 ते अजून करूया आपण, ज्या व्यक्तीचं 10 वाजता चालू होतं तो साधारण 11-1 वाजता नाश्ता करत असेल, साधारण त्याचं एक स्लॉट, पहिला स्लॉट आपण सकाळच्या मॉर्निंगचा स्लॉट साधारण 10 ते 2 अशा आपण कन्सिडर करू. एक साधारण 3-4 तासाचा तो स्लॉट आहे. तर तुम्ही फक्त आहे ना ह्या स्लॉटचंच काम करा. ठीक आहे, ह्या स्लॉटवरच तुम्ही काम करा, ह्या स्लॉटच प्लॅनिंग करा. पहिला हप्ता तुम्ही फक्त एवढा स्लॉट एक्झिक्यूट करा, एवढं बाकीचं स्लॉटचं जे काही म्हणजे तुम्ही आतापर्यंत जसं करत होता तसंच करा, काही हरकत नाही, पण एवढंच प्लॅनिंग करा. 10 ते 2 आज चांगलं झालं का, पी लिहायचं, आजचं प्लॅनिंग जमलं आपल्याला, ओके, पी लिहिलेला. ठीक आहे, उद्या जमलं, पी लिहिलं, असं 1 हप्ताभर करा. ठीक आहे, 1 हप्ताभर केल्यानंतर मग तुमचं 10 ते 2चा स्लॉट तुम्ही एक्झिक्यूट करायला लागला, ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येतो ना रे भाई, की 1 हप्ता जर तुम्ही असं सगळं केलेलं, ठीक आहे, की 10 ते 2चा स्लॉट मी प्रॉपरली एक्झिक्यूट केलेला, किंवा बाकीचे स्लॉट पण तुम्हाला कॉन्फिडन्स येणार ना 100%. ठीक आहे, मला 10 ते 2चा स्लॉट जमायला लागला, हा तर स्लॉट मी पहिले करत नव्हतो कधी. ठीक आहे, तर आता मला हा स्लॉट जमायला लागला, तर मी मग थोडंसं मग पुढच्या वीकमध्ये काय करायचं, मग हा स्लॉट परत एक्सटेंड करायचा. ठीक आहे, हा परत फक्त तुम्ही 4 वाजेपर्यंत एक्सटेंड करा, नंतर त्याच्या पुढच्या वीकमध्ये फक्त 6 वाजेपर्यंत एक्सटेंड करा. असं करत करत एक वीकमध्ये तुम्ही स्वतःचं नाही का टार्गेट वाढवत चालेल. असं बेसिकली तुम्ही करायचं असतं, याला म्हणतात मायक्रो मॅनेजमेंट करायचं आहे थोडंसं. ठीक आहे, एका दमानं सगळं करायला जायचं नाही. एका दमानं सगळं करायला गेला आणि ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला वाटणार की मी सगळं प्लॅनिंग करतोय पण माझं सगळं प्लॅनिंग फिसकटतंय. जे लोक म्हणतात ना की माझं प्लॅनिंग होत नाही, ठीक आहे, किंवा मग माझं महिन्याभराचं प्लॅनिंग फिसकटतं, जे प्लॅन करतो तेवढं होत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असं करा, थोडं करा. आणि याच्यातही बघा ना, तुम्ही काही प्लॅनिंग करताय, समजा तुम्ही डिसाईड केलेलं की आज मी एन्शियंट हिस्ट्री सगळं वाचून काढणार. ठीक आहे, तुम्ही एन्शियंट हिस्ट्री 100% वाचून काढण्याचा प्रयत्न केलेला पण नाही झालेला, काही हरकत नाही ना. पण त्या टार्गेट होऊन जर तुमचं 80% जरी झालं, स्वतःला सक्सेसफुल समजा. ठीक आहे, फक्त यामध्ये मग टार्गेटच 80% ठेवायचं, मग 60% होणार. त्यासाठी टार्गेट 100% ठेवलं तर तुमचं 80%वर तुमचं टार्गेट होईल आणि स्वतःला सक्सेसफुल समजा. फक्त त्यामध्ये तुमचे एफर्ट प्रामाणिक असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही संपूर्ण मन लावून ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करायला पाहिजे आणि एन्शियंट जे काही तुम्ही डिसाईड केलेलं असेल ते तुम्ही प्रॉपरली त्याच्यावर म्हणजे ऍक्च्युली तुमचा फोकस आणि सगळे जे पॅरामीटर मी तुम्हाला सांगितले त्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सारासार विचार करून ते तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तेव्हा कधी समजायचं मग की ठीक आहे 80% झाले ना तरी ओके, राईट. लगेच 100%च्या मागे लागू नका आणि परफेक्शनच्या तर मागे लागूच नका की सब्जेक्ट मी परफेक्ट पूर्ण उडून टाकणार, काठोकाठ पाठ करणार, असं सगळं करू नका, नाही का. परफेक्शनच्या मागे लागल्यानंतर वाट लागते यामध्ये. ठीक आहे, जे आवश्यक आहे तेवढंच करा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे त्याच गोष्टी करा. ठीक आहे, ओके. सो हे झालं तर डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्याचबरोबर हे डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड साठी हे प्लॅनिंग पण असणं फार अपेक्षित आहे. प्लॅनिंग जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये हे असेल की माझ्याकडे हे टार्गेट आहे आणि हे टार्गेट मला एक्झिक्यूट करायचं आहे, त्यामुळे तुमचं म्हणजे. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा ना, थोडंसं तुमचा अभ्यास मेजर करायला चालू करा मग. ठीक आहे, मेजर म्हणजे अभ्यास मेजर कसा करायचा, तुम्ही एक स्वतःचं थोडंसं असं मॅनेजमेंट असायला पाहिजे की साधारण जर एका तासात जर मी किती 7 पेजेस मी वाचत आहे. ठीक आहे, ज्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही त्यांनी हे थोडंसं ट्राय करा. ठीक आहे, की एका तासामध्ये जर मी 7 पानं वाचत आहे, ठीक आहे, तर मग मी 2 तासामध्ये साधारण माझे किती पानं होणार, राईट. किती होणार, 14 होणार. मग 2 तासाचा टार्गेट तुम्ही 14 पानच ठेवा ना, अख्खं पुस्तक कशाला ठेवता, आहे की नाही.
तुम्ही दिवसाचं असं टार्गेट ठेवा की अच्छा मग मी आता एका दिवसामध्ये किती किती तास अभ्यास करणार साधारण. म्हणजे नॉर्मल डेजमध्ये आपण 8 ते 10 तास अभ्यास करतो आणि त्यानंतर मग आपण परीक्षा वगैरे असली की 12 तास वगैरे करतो. ठीक आहे, ते जनरली असतं. ठीक आहे, एनिवे जेवढा अभ्यास तुम्ही करत असाल, जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल, ठीक आहे, तर तुम्ही समजा जर 8 तास डिसाईड केले ना तर मग 7 × 8 एवढेच पेजेस तुमचं टार्गेट असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या माध्यमातून हा तुमचा अभ्यास सरळ सरळ मेजर होऊन जातो आणि तुम्हाला कळायला लागतं की हा आपला अभ्यास किती होते ते. तर असा अभ्यास थोडासा मेजर करत चला. राईट, ओके. हे झालेलं. त्यानंतर मग महत्वाची गोष्ट म्हणजे एक सांगितलं तुम्हाला डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड. त्यानंतर इथं मग दैनंदिन जीवनातील शिस्त ती असणं फार अपेक्षित आहे. जे ते प्रोडक्टिव्हिटी चार्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या तुम्हाला, ठीक आहे, याच्या माध्यमातून तुम्ही दैनंदिन जीवनातील तुम्ही शिस्त पाडू शकता. नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, दिवसभर लायब्ररीत बसायचं, लायब्ररीमध्ये मग मूवी डाउनलोड करायचा आणि रात्री येऊन घरी येऊन मस्त 11 वाजता नाही का 2 तासाचा मूवी शो चालू असतो आणि मग तिकडे लेट उठायचं कारण की इकडे लेट झालेलं असतं. मग तिकडे लेट उठायचं मग तिकडे, कारण की जर मग जर झोप नीट झाली नाही मग त्याचं कारण थेट असतं की भाई मी लेट झोपलेलो नाही का, मग मी लेट झोपलेलो तर मग झोप नाही झाली तर मला अभ्यास होत नाही बरं दिवसभर. असं म्हणजे हे कारण असतात मग. राईट, हे कारण ठीक आहे, तुम्हाला ज्यांना करायचं असेल ना करत बसा, काही विषय नाही. पण ह्या प्रोसेसमध्ये जो व्यक्ती स्वतःशी प्रामाणिक असेल, ठीक आहे, स्वतःच्या प्रयत्नांशी प्रामाणिक असेल तोच जिंकेल बरं का. हप्त्यातून वन्स इन अ वाईल इज ओके, नो इश्यू. ठीक आहे, एंटरटेनमेंट आवश्यक आहे आयुष्यामध्ये. ठीक आहे, पण कोण असलं रे ठीक आहे, सो एंटरटेनमेंट तुम्हाला आवश्यक आहे पण वन्स इन अ वाईल इज ओके. ठीक आहे, नेहमीचा तो म्हणजे मी ऑब्झर्व केलं की हा म्हणजे रोजचा लोकांचं शेड्यूल आहे, बऱ्यापैकी लोकांचं रोजचं शेड्यूल आहे. वायफाय मला तर वाटतं त्याच्यासाठीच केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ते लायब्ररीमध्ये वायफाय दिलं ना की म्हणजे त्यांचे ऍडमिशन मग ते रिटर्न होतात ना, आहे की नाही, वर्षानुवर्ष चालूच आहे परमनंट मेंबर सारखं. ठीक आहे, तर तसं करू नका. म्हणजे थोडीशी शिस्त बाळगा, थोडंसं स्वतःच्या प्रयत्नात थोडंसं प्रामाणिक असा. ठीक आहे, नंतर तुम्ही ऑटोमॅटिक जर तुम्ही डिसिप्लिन असला, तुमच्या आयुष्यामध्ये शिस्त असेल तर नक्की तुमचं टाइम मॅनेजमेंट स्किल ऑटोमॅटिकली वाढतं. हे सगळं असं नाही की मी आता ते म्हणजे एवढं वर्ष केलं, ठीक आहे, म्हणजे कधी चुकाच नाही केल्या आयुष्यात. हे चुका केलेल्या, त्या चुका इथं लिहिलेल्या 2019 तुम्हाला जे सांगितलेलं 2019च्या प्लॅनिंगमध्ये त्या चुका केलेल्या, 2020च्या प्लॅनिंगमध्ये त्या चुका 100% टाळल्या म्हणजे कटाक्षाने टाळल्या, तेव्हा तो 87 स्कोर इम्प्रुव्हमेंट झालेला लक्षात घ्या. ठीक आहे, सो चुका टाळून बेसिकली तुम्हाला ह्या सगळ्या स्कोर इम्प्रुव्हमेंट तुम्हाला जनरली करता येईल. ठीक आहे, स्कोर इम्प्रुव्हमेंट कसं करावं ते पण आपलं एक सेपरेट लेक्चर होईल, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा ही कशी आहे ना, लेंदी प्रोसेस आहे. ठीक आहे, म्हणजे साधारण म्हणजे वर्ष पण नाही, साधारण तुम्हाला नाही म्हटलं तरी 2-1 वर्ष किमान 2 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तर ही लेंदी प्रोसेस असल्यामुळे तुमच्या शरीराला स्थूलपणा येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे माझं असं व्हायचं की अभ्यास करून नाही लायब्ररीमध्ये गेल्या असं व्हायचं का मग 2 ते 2-2.5 वर्षानंतर गेल्या नाही का पुस्तक थोडंसं वाचायला गेलं की डायरेक्ट झोपायची. ते कशामुळे होतं माहिती आहे का, ते तुमचा शरीराला आलेला स्थूलपणा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग तुम्हाला तेचतेपणा आलेला असतो, शरीराला स्थूलपणा आलेला असतो, त्यामुळे बेसिकली त्या गोष्टी होत असतात. ठीक आहे, तुम्हाला नॉर्मल मग ते पुस्तक बघितल्या झोप मला ते यायचे, तर मग त्यासाठी मग मी मेथडमध्ये चेंज करायला सुरू केलेलं. ठीक आहे, थोडंसं त्याचबरोबर मग एक्सरसाइज करणं सुरू केलेलं. जसं एक्सरसाइज सुरू केलेलं तर म्हणजे तुमची बॉडी पण ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन पण आहे, ते सांगण्यात मला काही अर्थ नाही. ठीक आहे, पण ते जर एक्सरसाइज करणार तुमच्या शरीराचा स्थूलपणा जाणार, तुमची ऍक्टिव्हिटी वाढणार, तुमची ब्रेनची ऍक्टिव्हिटी वाढणार, तुमची शरीराची ऍक्टिव्हिटी वाढणार. आणि तुम्ही करून बघा ना. ठीक आहे, हे नुसतं भाषण देण्याचा अर्थ नाही आहे. ठीक आहे, करून बघायचं. हे गोष्टी फक्त ऐकण्यात काही अर्थ नाही, एकदा करून बघायचं. 5-6 दिवस एक्सरसाइज करा. ठीक आहे, ज्या व्यक्तीला स्थूलपणा किंवा अशा प्रकारचे प्रॉब्लेम फेस करताना 5-6 दिवस एक्सरसाइज करा, तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये चेंज जाणवायला लागेल. राईट, सो असं करा. म्हणजे याचा अर्थ मी काय रोज एक्सरसाइज करतो असं काही नाही आहे. हा, मी म्हणजे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जेव्हा मला ऍक्च्युअली असं व्हायचं ना तर मी करायचो बरं का, आणि मला रिझल्ट भेटायचे, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, नाही तर कसं होतं ना, ते मग अजम्पशन वेगळे असतात. काल जसं सांगितलं सर मी की म्हणजे मेन्सच्या अभ्यासाच्या वेळेस ऍक्च्युली मला जेव्हा 15 दिवस होते ना, तर 15 दिवसमध्ये ऍक्च्युली मी 8 तास कंटिन्यू केलेला मी त्या काळामध्ये अभ्यास. पण असं अज्युम नाही करायचं की मग त्यासाठी तुम्हाला 8 तास कंटिन्यू बसावं लागतं, असं करावं लागतं, तसं करायचं. इट इज नॉट लाईक दॅट. ठीक आहे, जेव्हा आवश्यक असते तेव्हा त्या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ह्या सगळ्या गोष्टी करताना, ठीक आहे,
तुमचं सातत्य असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड. ठीक आहे, एक हप्ताभर केलेला नंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये दिलं सोडून, असं नका करू ना. डिसिप्लिन ह्या हप्त्यात आहे, पुढच्या हप्त्यामध्ये, असं नका करू. हे तुम्हाला सातत्य मेंटेन करणं फार आवश्यक आहे. हे लॉंग रन प्रोसेस आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुमचं ह्या सगळ्या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, हे पॅरामीटर लिहून घ्या. वाटल्यास तुम्हाला जर स्वतःचं मापायचं असेल की खरंच आपल्याला म्हणजे पुढे चालून सक्सेस भेटणार आहे की नाही, खरंच आपण ह्या म्हणजे सक्सेसफुल होणार नाही, की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी करत नक्कीच तुम्हाला 100% सक्सेस मिळेल. ठीक आहे, नाही 99% 1% नशीब लागतं. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो हे सगळं प्लॅनिंग केल्यानंतर मग साधारण वीकली प्लॅनिंग तुम्ही करता, म्हणजे मंथली प्लॅनिंग करता, तर स्वतःला रिवॉर्ड पण देत चला. ठीक आहे, रिवॉर्ड देणं म्हणजे कसं की मग ते एंटरटेनमेंट जे तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे, सो जर तुम्ही एक वीकचं प्लॅनिंग प्रॉपरली एक्झिक्यूट केलेलं तर एक तुम्ही स्वतःला रिवॉर्ड देत चला. की ठीक आहे, म्हणजे रिवॉर्ड मग कशाही स्वरूपात असू शकतं, मित्रमैत्रिणींना भेटणं असू शकतं, पिक्चर बघणं असू शकतं, काही असू शकतं. इट कुड बी एनिथिंग. कोणाला एखादा खायचा पदार्थ आवडत असेल तसं करा, पण रिवॉर्ड पण देत चला. इट्स म्हणजे ती फिलिंग लई जबरदस्त असते बरं का. ठीक आहे, ती वापरा तुम्ही. आणि परत मग प्रोडक्टिव्हिटी चार्टला अजून एक ऑप्शन सांगतो तुम्हाला. डेली काय करायचं ना, डेली तुम्ही एक काय जे तुमची टार्गेट शीट बनवू शकता तुम्ही. हा, बघा, अजून एक प्रोडक्टिव्हिटी चार्टला अजून एक ऑप्शन सांगतो. एक छोटीशी अशी शीट बनवायची. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं डेलीचं टार्गेट असेल. ठीक आहे, आणि ही डेलीचं टार्गेट असेल आणि समजा ह्या टू डू लिस्ट आहे तुमच्याकडे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही मेन्शन केलेल्या, ठीक आहे, ऍट द एंड ऑफ द डे ह्या सगळ्यावर समजा XYZ ह्या गोष्टी केलेल्या ह्या सगळ्यावर फुली वाचायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, आणि एक छोटासा कप किंवा काहीतरी तुम्ही करा. ठीक आहे, तिथे म्हणजे छोटासा तुमचा डस्टबिन असेल तो, आणि हे झाले ना, आता हे चिठ्ठ्या त्याच्यामध्ये टाकत चला ह्या डस्टबिन मध्ये. ती फिलिंग अरे एक नंबर असते. जेव्हा मी तुम्हाला सांगतो ना, जे पी लिहितं ना, तो पी लिहिताना फिलिंग म्हणजे अरे म्हणजे काय भारी दिवस घालवलेला पाहिजे तू, असं वाटतंय आपल्याला, नाही का. राईट, सो तसं तर हे सिमिलर फिलिंग तुम्हाला ह्या केसमध्ये येईल. जेव्हा तुम्ही ही चिठ्ठी तुम्ही डस्टबिन मध्ये टाकाल ना, तुम्हाला कळेल की नाही भाई म्हणजे हे सगळं झालेलं आहे. सगळं न होता तुम्ही थोडं डस्टबिन मध्ये टाकणार ना. ठीक आहे, काही समजा तुम्ही एवढंच काहीतरी केलेलं आणि हा एक टास्क राहून गेला तर पुढच्या याच्यावर शिफ्ट होईल, काय प्रॉब्लेम नाही. तरी पण ही चिठ्ठी तुम्ही जेव्हा डस्टबिन मध्ये जाईल, हे तरी सॅटिस्फॅक्शन राहील ना रे, की 10 गोष्टी मी डिसाईड केलेल्या, 8 तरी केलेल्या. समजते का तुम्हाला. आणि मग तुम्ही 1-2 हप्ते तसं थोडंसं करून बघायचं, आणि ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे एंड ऑफ द वीक त्यातल्या चिठ्ठ्या म्हणून काढायच्या की 7 चिठ्ठ्या टाकल्या, ओके झालं आपलं म्हणजे ह्या हप्त्यातलं आपलं टार्गेट अचीव्ह झालं. तर हा पण एक ऑप्शन आहे प्रोडक्टिव्हिटी चार्टला. ठीक आहे, असं पण तुम्ही करू शकता. ह्या बारीक सारीक गोष्टी आहे, पण ह्या म्हणजे नाही कोणी सांगत आहे ना कोणी इम्प्लिमेंट करत, त्यामुळे मग ते लई घोडा अडकतं. ठीक आहे, सो ह्या मेथड तुम्ही थोडंसं फॉलो करा. तो रिवॉर्ड युअरसेल्फ जर तुमचा प्लॅन प्रॉपरली एक्झिक्यूट करत असाल. ठीक आहे, याशिवाय तुम्हाला या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला आर्थिक स्थिरता, जे ऑलरेडी मी बोललेलं आहे, तुम्हाला किमान 3-1 वर्षाची तुम्हाला आर्थिक स्थिरता असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर काही कारणाने जर तुमचा थोडक्यात जात असेल तर 3 पेक्षा मग जास्त वर्षासाठी म्हणजे एक 4 वर्ष किंवा 5 वर्ष तेवढं पण तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मग मानसिक सपोर्ट पण याला जबरदस्त लागतो. ठीक आहे, पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे मित्र मैत्रिणी नातेवाईक जर असले तर नक्कीच तुम्हाला यामध्ये चांगला सपोर्ट मिळू शकतो. कारण की स्ट्रेस येणार आहे हे अज्युम करून चला, तर त्यामुळे पहिलेच चॉईस करून घ्यायचे आपले मित्र की कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे. राईट, तर त्यानुसार मग आपले मित्र म्हणजे हे बघा, मित्र निवडण्याचे पण पॅरामीटर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे, ओके, ठीक आहे. बरं, याशिवाय मग तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे तुम्हाला सांगितलेलं अभ्यासाशिवाय, पण अभ्यासाविषयक कोणत्या गोष्टी महत्वाच्या यामध्ये ठरतात, तर एक म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस. ठीक आहे, त्यानंतर मग क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस टेस्ट सिरीज. येस तुम्ही करू शकता, पण हे फक्त वेळेच्या व्यवस्थापनासाठी असायला पाहिजे. याच्यावरून तुमची बेसिकली स्ट्रॅटेजी नाही ठरायला पाहिजे. ठीक आहे, तर स्ट्रॅटेजी हे क्लासच्या टेस्ट सिरीज वरून नाही ठरायला पाहिजे, तर हे बेसिकली आयोगाच्या पेपरच्या बेसिसवर ठरायला पाहिजे. याचं मागचं कारण आहे, कारण की आयोगाचा लेवल दर्जा हा जरा वेगळा असतो. त्यातनं पॅटर्न तुम्ही डिपिक्ट करू शकता. क्लासच्या टेस्ट सिरीज मध्ये ऍक्च्युअली तुम्ही पॅटर्न काही काढू नाही शकत. ठीक आहे, तर क्लासच्या टेस्ट सिरीज किंवा इतर कुठल्याही टेस्ट सिरीज असेल, किती बेस्ट टेस्ट सिरीज असू दे, तो आयोगाचा दर्जा मॅच नाही करू शकत. त्यासाठी फक्त तुम्ही आहे ना फक्त स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी करा. ठीक आहे,
सॉरी वेळेच्या व्यवस्थापनासाठी करा, स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आयोगाचे क्वेश्चन पेपर वापरा. ठीक आहे. त्यानंतर मग टेम्परामेंट मॅनेजमेंटसाठी पण तुम्ही ह्या थोडंसं टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करू शकता. टेम्परामेंट मॅनेजमेंटसाठी काही लोकांचा असतो इश्यू नाही का, की पेपरला गेल्यावर नंतर त्यांचं थोडंसं भीती वाटते किंवा मग घबरावट होते आणि ते मॅनेजमेंट होत नाही. ठीक आहे, किती अभ्यास केला तरी तर स्कोअरच येत नाही. तर मग ते टेम्परामेंट मॅनेजमेंटसाठी पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. नंतर मग रिव्हिजन ह्या ज्या आहेत ना, ह्या शेवटच्या काळातील रिव्हिजन तर अतिशय महत्त्वाच्या ठरतात. तर मला असं वाटतं की किमान 2 रिव्हिजन तुमचे असायला पाहिजे. आता कोणी सांगू द्या 10 सांगू द्या, 15 सांगू द्या, 20 सांगू द्या, 100 सांगू द्या, त्याला काही फरक नाही पडत. मी सांगतोय ना 2 रिव्हिजन, याला काही फरक नाही पडत. ह्या माझ्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला सांगितलेलं की 2 रिव्हिजन पाहिजे, पण तुम्हाला किती रिव्हिजन हे तुम्हाला समजायला पाहिजे. एवढ्या रिव्हिजन मध्ये माझ्या डोक्यामध्ये कंटेंट फिट बसेल आणि मी तो बेसिकली एक्झामला रिप्रोड्यूस करू शकेल. ठीक आहे. त्याचे तुमचं तुम्ही ठरवा, पण मला असं वाटतं किमान 2 तरी व्हायलाच पाहिजे. किमान 2 का? कारण की जी एक शेवटची रिव्हिजन मारतो आपण 7 दिवसांची, त्याच्या अगोदरची एक 15 दिवसाची रिव्हिजन मी म्हणतोय. सो 15 दिवसाची रिव्हिजन मध्ये साधारण 2 आपण अजून करू की साधारण 6-7 सब्जेक्ट आहे आपल्याला. एका सब्जेक्टला आपण मग साधारण काहीतरी 2-3 तास देतो, सॉरी 2-2 दिवस आपण अजून करूया असं काहीतरी दिलेलं. ठीक आहे. सो त्या केसमध्ये लक्षात घ्या 15 दिवसाचं तुमचं एक रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर मग 15 दिवसाच्या रिव्हिजन नंतर मग एक 7 दिवसाची रिव्हिजन तुमची 7:30 ओके. हा ठीक आहे. नाही होऊन जाईल, काही टेन्शन नका घेऊ. आणि नाही झालं तरी मी मल्टिपल सेशन घेणार आहे, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. सो तुमच्या रिव्हिजन जी आहे ना शेवटच्या काळातील अतिशय चांगली होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो त्यामध्ये मग जी लास्ट बट वन जी रिव्हिजन आहे ना ती तुमची व्यवस्थित असायला पाहिजे. ठीक आहे. तर लास्ट बट वन जी रिव्हिजन आहे ती साधारण 15 दिवसाची, जी नंतर मग जी शेवटची तुम्ही 7 दिवसाची रिव्हिजन करताय ना, तर त्या 7 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये लक्षात ठेवा 7 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये तुम्ही लक्षात ठेवा की जे काही तुम्ही 15 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये वाचलेलं असतं ना ते तुम्हाला 7 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये खटाखट आठवतं. त्यामुळे मग काय असेल त्याला मी म्हणतो मग कॉन्फिडन्स बूस्टर रिव्हिजन. ती याच्या अगोदरची एक 15 दिवसाची रिव्हिजन असते, पण त्याच्यानंतरची जी रिव्हिजन असते ती कॉन्फिडन्स बूस्टर असते. कारण की 15 दिवसा अगोदर जे वाचलं तुम्हाला खटाखट आठवतं, त्यामुळे मग तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मग तुम्ही परीक्षेला नाही का सक्सेसफुली सामोरे जाऊ शकता. त्यासाठी त्या 2 रिव्हिजन मला किमान महत्त्वाच्या वाटतात. ठीक आहे. सो त्याच्या किमान 2 असाव्यात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेवढ्या जास्त कराल तेवढं चांगलं तुम्ही फायदा कराल. ठीक आहे. फक्त आकडा वाढवण्यासाठी रिव्हिजन करू नका की माझे 10 झाले आणि 20 झालेले आहे. जर डोक्यात काहीच फिट नाही झालं तर राईट काय अर्थ आहे का मग त्याला? नाही ना. हा. सो डोक्यात फिट व्हायला पाहिजे, एवढ्या रिव्हिजन तुमच्या व्हायला पाहिजे, एवढ्या स्पीडने तुमच्या रिव्हिजन व्हायला पाहिजे. ते तुम्ही तुमच्या स्पीडच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. ठीक आहे. नंतर मग अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तू विकसित करणं अपेक्षित आहे. त्याविषयी मी पुढच्या सिरीजमध्ये बोलणारच आहे. ठीक आहे. तर जे प्रश्न तुम्हाला माहिती नाही ते कसे टॅकल करायचे त्या बाबतीत आपण काही एक्झाम्पल घेऊन आपण त्या करणार आहे. ठीक आहे. याच्यावर मी एका कोर्सच बनवलेला नाही याच्यावर टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे. तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण त्याच्यावर सेपरेट सेशन पण घेणार आहे. ओके. नंतर मग आवश्यक तिथे मायक्रो नोट्स काढा. ठीक आहे. आवश्यक तिथे तुम्ही काय करू शकता, मायक्रो नोट्स पण तुम्ही काढू शकता. जसं फॉर एक्झाम्पल जसं मायक्रो नोट्स पण कशा असाव्या की म्हणजे ते नोट्स कशा ते आपण बोलूया नंतरून. पण एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की घटनात्मक आयोग आहे तर त्या टेबल फॉर्मॅटमध्ये करून टाका ना. एवढं म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये एवढं जे दिलेलं आहे तर एवढं सगळं फाफाट वाचण्यापेक्षा मग ते टेबल फॉर्मॅटमध्ये करून टाका. आणि ऍट द एंड जेव्हा तुम्ही रिव्हिजन मारता तेव्हा मग तुम्ही प्रॉपरली ते टेबल फॉर्मॅटमध्ये केलं की तुमचं अर्धा एक तास घटनात्मक आयोग होऊन जातं. राईट. तर असं थोडंसं आवश्यक तिथे मायक्रो नोट्स काढा. ठीक आहे. नंतर मग सिलेबस आणि मागील प्रश्नपत्रिका समजून त्यानुसार कमीत कमी पुस्तके वाचणे. हा हे महत्वाचं आहे बरं का. म्हणजे जास्त पुस्तक वाचल्याने बेसिकली स्कोअर वाढत नसतो, तर हा कमीत कमी पुस्तके मल्टिपल टाइम रिवाइज केल्याने बेसिकली हा तुमचा स्कोअर वाढत असतो. ठीक आहे. सो कमीत कमी पुस्तके जास्तीत जास्त रिव्हिजन करून त्याच्यातील आणि कमीत कमी पुस्तके वाचूनही त्याच्यातील परीक्षाभिमुख डेटा उचलता आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. तर जे परीक्षेला आवश्यक आहे म्हणजे एवढं समजा 500 पानाचं पुस्तक आहे त्यातले म्हणजे नाही म्हटलं तरी काय जर एकंदरीत जर त्यातले महत्त्वाचे फॅक्ट जर कन्सिडर केले तर त्याला 250 पानं ते कामात असतात, बाकीचे फारपटच असतं. ठीक आहे. तर ते तुम्हाला समजायला पाहिजे मग. ठीक आहे. तर ते कशावरून समजतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितल्यानंतर, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केल्यानंतर. ठीक आहे. ते नंतर मग जेव्हा तुम्ही प्रत्येक रिडिंगला जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तर तो प्रत्येक रिडिंगला तो डेटा कमी कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर माझं जनरली मेथड तेव्हा कसं होतं ना, मला म्हणजे नोट्स काढायला एवढं कंटाळा यायचा. तर मी जनरली काय करायचं मग नोट्सच्या ऐवजी मग पहिले
पेनानं करायचं. नंतर मग त्याच्यानंतर मग येलो हायलायटर वापरला, अजून डेटा कमी केलेला. आणि त्याच्यामध्ये डोक्यामध्ये हेच होतं की जे फायनल जे रिव्हिजन असते, फायनल जो काळ असतो 15 आणि 7 दिवसाचा, त्या काळामध्ये त्या बेसिकली गोष्टी रिवाईज होणं अपेक्षित असतात. ठीक आहे, तर ते मग पहिलेच मॉक ड्रिल करून घ्यायची की हा एवढा जो डेटा मी वाचलेला आहे ना, तर हा डेटा बेसिकली माझा मग 7 दिवसामध्ये आपण सब्जेक्ट कव्हर करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याकडे टाइम किती असतो, एक दिवस. एका दिवसाला एक सब्जेक्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, सो एका दिवसाला आपण एक सब्जेक्ट कव्हर करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तर मग ते पहिलेच मॉक ड्रिल करून घ्यायची की हा डेटा माझा एका दिवसाला होतो का, राईट. तर जेव्हा आपण ते एका दिवसाला ते पहिलेच मॉक ड्रिल करून घेतो तर तेव्हा मग कळतं की हा नाही, आता एका दिवसामध्ये एवढा डेटा सफिशियंट आहे. ठीक आहे, याच्या म्हणजे हा डेटा आपण नंतरून पण मग तेवढा रिवाईज करू शकतो परीक्षेच्या वेळेस. तर अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येक रिडिंगला बेसिकली काय करायचं, मग तुमचा तो डेटा कमी कमी व्हायला पाहिजे. तर मग मी तसं नंतर काय केलेलं, समजा लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतोय तर पहिले मग ते पेनानं केलेलं. ठीक आहे, मग अजून त्या डेटा कमी करायचा, मग येलो हायलायटर वापरलेला. मग अजून त्याच्या मला वाटलं हे अजून म्हणजे कमी वेळेत होत नाहीये, मग मी त्याला मग अजून महत्वाचे मग त्यातले कन्सेप्ट बाहेर काढलेला, फॅक्ट बाहेर काढलेला. तर फॅक्ट बाहेर काढल्या म्हणजे मग ऑरेंज हायलायटर केलेलं. आणि त्यानंतर मग माझ्या मित्रांनी त्यावर जोक मारलेला माझं पुस्तक बघून, आता एक काम कर, म्हणजे जे पाठ झाले ते काळ्या पेनाने म्हणजे हायलायटर करून टाक म्हणजे परत वाचायची काही गरज नाही, असं केलेलं. ठीक आहे, सो ते झालेलं. मग ऑरेंज हायलाइट जेव्हा केलेलं त्यानंतर मग मला गोष्ट कळलेलं आहे. ठीक आहे, आता म्हणजे पुस्तक वाचताना कसं असतं ना, पुस्तक वाचताना आपल्याला काहीतरी हायलाईट करायला पाहिजे, काहीतरी लिहायला पाहिजे, असं काहीतरी असतं ना. ठीक आहे, नाही तर मग झोप येते थेट असं केलेलं. नंतर तुम्ही काय हायलाईट नाही केलं, लिहिलं नाही, काहीच नाही केलं तर तेव्हा मग मी काय केलेलं, मग जेव्हा माझे 3-4 रिडिंग झालेल्या म्हणजे प्रॉपर मी ऑरेंज हायलाईट सगळं केलेलं, तेव्हा मग मी फायनली मग तेव्हा कोण जाऊन आता काय करायचं ना पुस्तकामध्ये, आता कुठला हायलायटर वापरायचा. तर मग मी म्हटलं थोडंसं मग आता झोप येऊ नये म्हणून पुस्तक वाचता वाचता मग त्या मोमेंटला मग मी ऍक्च्युली मग थोडंसं नोट्स काढायला घेतले. त्यामध्ये मग जे जो महत्वाचा फॅक्ट होता, जो ऑरेंज हायलाइट केलेला होता, तो फॅक्ट मी हे करून टाकलेला. मग त्या नोट्स काढल्या. ठीक आहे, त्या नोट्स काढल्या. तर त्या नोट्स पैकी पण जे महत्वाचे फॅक्ट्स असतात, बऱ्यापैकी फॅक्ट आपल्याला काही माहिती असतात. मग याच्यातलाही परीक्षाभिमुख फॅक्ट आणि जो व्होलॅटाईल आहे, ठीक आहे, तो पुढे चालून विसरू शकतो, अशा प्रकारचा फॅक्ट. ठीक आहे, हा, तर अशा प्रकारचा फॅक्ट तो त्या नोट्सच्या पण मग तुम्ही काय करू शकता, एक तर त्याच्यामध्येच हायलाईट करू शकता किंवा त्याच्यातच काहीतरी म्हणजे सेम मेथड तुम्ही वापरू शकता हायलाईट करण्यासाठी. किंवा मग त्याच्यात नोट्सच्या नोट्स एक मायक्रो नोट ज्या तुम्ही म्हणजे फायनल जो मोमेंट असतो, जो ज्या लोकांनी ऑलरेडी मेन्स दिलेली असेल तर त्यांना तो अनुभव असेल. ठीक आहे, तर जो फायनल मोमेंट असतो ना, किंवा प्री पण दिलेली असेल त्यामध्ये पण तुम्हाला कळेल की जो एक दिवस असतो परीक्षेचा, एक दिवस अगोदर हा फॅक्ट मी 100% विसरणार. फॉर एक्झाम्पल घटना निर्मितीचा डेट मी 100% विसरणार आहे, तर तेवढंच मग मी ते वेगळ्या काढून घेतलेल्या आणि ते मग त्या एक दिवस अगोदर तेवढा डेटा वाचायचा. ठीक आहे, तर जो आपला ऑलरेडी कॉन्फिडन्स असतो की हे आपण विसरणार नाही, तर तो मग बाजूला सारायचा आणि तो फक्त शेवटच्या रिव्हिजनसाठी तेवढं एक थोडंसं तुम्ही तेवढे फॅक्ट बाजूला काढायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा हा डेटा आहे ना, प्रत्येक रिडिंगला हा कमी कमी होत जायला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून साधारण 3-4 रिव्हिजन नंतर बेसिकली तुमचं काय होतं, 3-4 रिव्हिजन नंतर तुमचं बेसिकली तुम्ही नोट्स काढायला पाहिजे. ठीक आहे, आणि रिव्हिजन पण हे तुमच्या आहे ना ठराविक कालावधी नंतर व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर ठराविक कालावधीनुसार म्हणजे कसं की पहिली रिव्हिजन तुमची साधारण सेम डेला व्हायला पाहिजे. सेम डेला म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही जे वाचताय ना, तर तिथल्या तिथे तुम्ही बघून घेतो. आपण जनरली करतोच ना ते, आहे की नाही, टॉपिक वाचलं थोडंसं बघून घेतो काय काय आहे, नाही का, किंवा मग ऍट द एंड ऑफ द डे किंवा ते तेव्हाच्या तेव्हा पण ते तुम्ही बघून घ्यायचं. तर ते ठीक आहे. नंतर मग सेकंड जी रिव्हिजन होती ते साधारण तुमची 1 हफ्त्यानंतर, किंवा नाही जर तुमच्या 1 हफ्त्यानंतर तुमचं शक्य आहे, किमान 15 दिवसाच्या आतमध्ये ते रिव्हिजन होणं फार अपेक्षित आहे. जर तुम्ही 15 दिवसानंतर सगळं ते नवीन नवीन वाटायला लागतं, मग एवढं पुढचं पाठ मागचं सपाट असं जनरली होतं ते. ठीक आहे, तर तसं करू नका. किमान 15 दिवसाच्या आतमध्ये जो काही तुम्ही टॉपिक वाचलेला असेल तो 15 दिवसाच्या आतमध्ये रिवाईज होणं फार अपेक्षित ठरतं. ठीक आहे, नंतर मग थर्ड रिव्हिजन साधारणपणे मी असं म्हणजे रिकमेंड करतो की साधारण 30 ते किंवा जास्तीत जास्त 40 दिवसाच्या आतमध्ये, जास्तीत जास्त 40 दिवसाच्या आतमध्ये तुमची थर्ड रिव्हिजन तुमची पडणं अपेक्षित आहे. तर असं जर तुम्ही म्हणजे पर्टिक्युलर टाइम स्पॅन नंतर जर तुम्ही ते रिव्हिजन करणार, तर ते थोडंसं कसं आहे ना, बघा जनरली काय होतं ना, हे बघा, आज समजा घटना निर्मिती वाचली, हे माझं सगळं स्टोअर आहे माझ्या माइंडमध्ये. ठीक आहे, हे घटना निर्मिती माझे फॅक्ट सगळे स्टोअर आहे. ठीक आहे, जसजसं एक वीक येत जातो ना, तर यातला काहीतरी डेटा उडत जातो. ठीक आहे, म्हणजे हा जो डेटा आहे ना, हा जो डेटा आहे, ठीक आहे, हा डेटा कमी कमी होत जाऊ नये का नाही, अर्धाच डेटा सर्वसाधारणपणे राहतो.
ठीक आहे. त्यातलं मग अजून 15 दिवसानंतर विचार केला तर यातला अजून काही डेटा उडतो. हा बेसिकली हा जो उडलेला डेटा आहे ना, हा जो उडलेला डेटा आहे, ठीक आहे, हा डेटा रिटेन करण्यासाठी जे काही वाचलेलं असतं मी एका हप्त्या अगोदर, हा डेटा रिटेन करण्यासाठी परत हा म्हणजे फर्स्ट जी तुम्हाला वीकली रिव्हिजन सांगतो, हा डेटा तुमचा परत फिल व्हायला पाहिजे. ठीक आहे, समजते तुम्हाला. तर हा डेटा जो एकदा फिल झालेला, हा डेटा फिल झालेला, हा ही पहिल्यांदा वाचले, त्यानंतर हा डेटा तुम्ही फिल झाला आणि त्यानंतर जेव्हा 15व्या दिवसात तुम्ही रिव्हिजन मारणार, ठीक आहे, तर हे परत थोडंसं रिड्यूस होईल. हे बेसिकली जेव्हा परत रिव्हिजन मारलं ना, तर मग हा डेटा इथं 50% कमी होत होता, इथे डायरेक्ट 50% कमी होत नाही, साधारण इथं 25% कमी होतं. मग कारण की इथं दोनदा रिडिंग झालेलं त्याचा. ठीक आहे, तर ते आपल्या परमनंट मेमरीमध्ये ते जायला लागलेलं. ठीक आहे, तर हा 25% डेटा इथं कमी होते, तर हा परत 25% किंवा 50% जो काही डेटा आपला उडालेला असतो त्यासाठी परत ही ते तुमची रिव्हिजन असणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मग साधारण एक 40 दिवसानंतर जेव्हा तुमची पुढची रिव्हिजन मारलेली असते, तर त्या केसमध्ये जो काही थोडा डेटा जो जनरली व्होलाटाईल असतो, तो यामध्ये डेटा पाठांतर आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात इंजिनिअरिंगच्या पोरांचं युपीएससी वाल्यांचं लयच असतं. युपीएससी वाले तर म्हणजे काय आम्हाला पाठ होत नाही. अरे भाई, तिकडे पण पाठ करावंच लागतं, उगाच शायनिंग मारतात. ठीक आहे, हा, तर त्यामध्ये कसं असतं ना, त्यांचं असं असतं की एमपीएससी मध्ये लय फॅक्ट असतात, हे असतात, हे असतात. आपण तिकडे पण तुम्हाला पॉईंट पाठ करावं लागत नाही का, तुम्हाला लिहायसाठी तर काही ना काही करावं लागतं ना, आहे की नाही. तेव्हा आम्ही लिंक करतो असं करतो. ठीक आहे ना, मग करू नका एमपीएससी. ठीक आहे, असं माझं मग थेट म्हणणं असतं. ओके, सर एनिवे, नंतर मग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा पण असा प्रॉब्लेम असतो बरं का. अरे इकडे लय, अरे भाई करू नको ना, मग ही रिक्वायरमेंट आहे ह्या परीक्षेला पास करण्याची. तुमचा डेटा तुमच्या माइंडमध्ये फिट होण्याची ही रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, मग तू आयोगात बसून काहीतरी बदल कर, नाही का. जर मग जी गोष्ट आपल्या हातात नाही, कशाला उभे त्याच्यामध्ये भांडत बसायचं ना, आहे की नाही. त्याच्यावर मग लय मोठे मोठे वादविवाद कर. अरे जे तुमची ही परीक्षेची रिक्वायरमेंट आहे, ही तुम्हाला फुलफिल करणं अपेक्षित आहे. जर तुमच्याकडनं रिक्वायरमेंट होत नसेल, सोडून द्या ना. वादविवाद कशाला, आहे की नाही, टाइमपास कशाला. काहीतरी वेगळं करा. ठीक आहे, तुला युपीएससी कर बाई मग, आहे की नाही, असं. ओके, सो हे झालं तुमचं रिव्हिजनचं. ठीक आहे, तर रिव्हिजन पर्टिक्युलर कालांतराने तुमच्या रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग. ठीक आहे, निवड. बरेच विद्यार्थी प्लॅनिंग करतायत पण एक्झिक्युशन होत नाही. ठीक आहे, तर एक्झिक्युशन कसं करायचं त्यासाठी प्रोडक्टिव्हिटी चार्ट सांगितलं, त्या गोष्टी सांगितलेल्या मी. ठीक आहे, तर एक्झिक्युशन तसं होणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर एक्झिक्युशन कराल तेव्हा तुम्हाला बेसिकली तुमचं म्हणजे बेसिकली तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट मिळेल. निवड प्लॅनिंग करून काय, मी लय प्लॅनिंग केले, लय म्हणजे प्लॅनिंग करू वया, नंतर जेव्हा तुमचं मागचं बघतो ना, अरे एका वर्षापूर्वी पण माझं तेच होतं की मी सकाळी 6 वाजता उठणार, आणि आता पण माझं तेच आहे, 6 वाजता उठणार, कधी उठत नाही, आहे की नाही. असं नको व्हायला. माझ्या बाबतीत घडलेलं त्यामुळे सांगते. ठीक आहे, सो एक्झिक्युशनवर पण तेवढाच भर द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला नाही वाटत आता यामध्ये काही मेजर गोष्टी सुटलेल्या आहेत. बऱ्यापैकी गोष्टी आपण त्या कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे, सो याचा पुढचा टप्पा असेल मग आपला, आपण काय बघितलं, स्पर्धा परीक्षा पास होणं, कोणते गुण आवश्यक, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. ठीक आहे, एक समराइज शॉर्टकट मध्ये सांगून देतो. एक म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड, तुमच्या दैनंदिन जीवनातील शिस्त असणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी, सातत्य असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही सातत्य मेंटेन करत असाल, स्वतःला रिवॉर्ड द्या. ठीक आहे, आणि त्याचबरोबर मग याशिवाय तुम्हाला अभ्यासविषयक गोष्टी म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस, टेम्परामेंट मॅनेजमेंटसाठी प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस, वेळेच्या व्यवस्थापनासाठी. आणि ठीक आहे, रिव्हिजन ह्या तुमच्या अतिशय पर्टिक्युलर कालांतरानंतर होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुमची पुस्तकं हे कमीत कमी असायला पाहिजे. आवश्यक तिथे मायक्रो नोट्स तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आणि प्रत्येक रिडिंगला तुमचा डेटा कमी कमी होत जावा. आणि म्हणजे तो डेटा किती कमी होत जावा, तर तो तुमचा शेवटच्या 15 आणि 7 दिवसामध्ये रिवाइज होईल, असा कमी होत जावा. आणि निवड प्लॅनिंग करणं नाही तर एक्झिक्युशन महत्वाचं आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास होणं साठी अपेक्षित आहे. ठीक आहे, ओके, आय एम डन. एनी क्वेश्चन? येस, जरा मोठ्याने बोला. हा, ओके, हा हा, ओके, ठीक आहे. हा पुढचा टप्पा तुमच्या, पण हे लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे. ठीक आहे, मी सध्या म्हणजे बोलणं टाळेल या कारण की या गोष्टीवर मी असं डिटेलमध्ये बोलतो. आणि माझे प्रश्नाचे उत्तर आहे ना, असे वनलाईनर मला द्यायला आवडत नाही. मग हे असं करा, तसं करा, मी डिटेलमध्ये बोलेल, टेन्शन घेऊया बघतो. ठीक आहे,
जर तुम्हाला लईच उत्सुकता असेल तर माझ्या चॅनलला मग ऑलरेडी मी लेक्चर केलेलं आहे याच्यावर, तुम्ही ते ऑडिओ ऐकू शकता. पण तुम्हाला लईच ऐकायचं असेल तर मग थोडं पेशंट जरा, ठीक आहे. मी कारण की हे बघा, हे झाल्यानंतर मग तुमचा पुढचं लेक्चर मी नाही का अभ्यास पुण्यात की घरी याच्याविषयी बोलेल. आजची वेळ संपलेली आहे आपली, ठीक आहे. त्यावर बोलेल. त्यानंतर मग स्ट्रॅटेजी नंतर मग ऍक्च्युअल पेपरचं एक्झिबिशन तुम्ही जे बोललेला, ठीक आहे. ऍक्च्युअल पेपरचं एक्झिबिशन, त्यामध्ये मग तुमची टेम्परामेंट कसं असावं त्याच्यावर, म्हणजे स्टेप बाय स्टेप एखादा मला सगळं घेणार, तुमचं कन्फ्युजन होईल, ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. येस क्वेश्चन, एक मिनिट. क्वेश्चन, हां, याशी संबंधित क्वेश्चन काय आहे ते सांगा. हा एक मिनिट. हा 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 बरोबर आहे. ओके, हा ते आहे आपल्या प्लॅनमध्ये. हा, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस कसं करायचं त्याच्यावर मी सेशन सेपरेट घेणार आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. एनिथिंग एल्स? 10 ते 2 मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुमची मानसिकता कशी आहे ते महत्वाचं ठरतं, ठीक आहे. त्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे 10 ते 2 मध्ये जर तुम्ही जर बोर होत असाल, बघा बरेच विद्यार्थी सीसेट आहे ना जनरली 3 ते 5 करायचे, ठीक आहे. पण मला लायब्ररीत गेल्या गेल्या झोपवा यायची म्हणून मी सकाळी सीसेट करून घ्यायचो. तुमच्यावर डिपेंड आहे, राईट. म्हणजे त्या मोमेंटला तुमची मानसिकता कशी आहे. तुमची जर एकदम फ्रेश असाल ना तर मग तुम्ही म्हणजे जे तुम्हाला अवघड जातं टॉपिक तो पहिले करून घ्यायचा मग त्यावेळी. आणि जे डल मानसिकता असते त्या मोमेंटला मग तुम्ही नाही का सोपे विषय करायचे, इंटरेस्टिंग विषय करायचे, ठीक आहे. ओके, हां, अजून एनिथिंग? जमलं का? अटेम, हा, कंबाईन स्ट्रॅटेजीवर बोलू आपण. हा, नाही, ह्या सेशनच्या बाबतीत मला डाऊट सांगा. बाकी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बाकी जे तुम्ही फ्युचर विषयी बोलतायत ना या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मी सेपरेट सेशन घेणार आहे, टेन्शन नका घेऊ. हा, अजून? ओके, थँक्यू सो मच शांतपणे मला ऐकून घेतल्याबद्दल. भेटूया आपण लवकरच पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.